गोपाल बोलो. हात उंच करा, हात वरती करून टाळ्या वाजवा. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. म्हणा माग. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. टाळी टाळी. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो गोपाल बोलो. आई आवाज. गोविंद बोलो गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि 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 गोपाल बोलो. गोविंद बोलो बोलो गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. लो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. श्री गोपाल कृष्ण श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणी श्री गोविंद प्रभु सर्वज्ञ श्री. सर्वांना दंडवत प्रणाम. आवाज. दंडवत प्रणाम. वा. उपस्थित सज्जनो, आजच्या या मनमोहक आणि रमणीय सोहळ्यासाठी उपस्थित असलेले तुमचं ऐकलं आणि जॅकेट घालून आलो. मनमोहक अशा सुंदर नयन रम्य सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सज्जन, आपण सर्वजण भाविक वृंद, या प्रमुख कार्यक्रमासाठी, आजच्या या राऊळ व्याख्यानमाला कार्यक्रमासाठी त्रिदिवशी जे अध्यक्ष आपल्याला लाभलेले, मार्गनिष्ठ धर्मनिष्ठ आचारवंत वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध परमपूज्य परम आदरणीय पट्टाधिष्ठित मातृतुल्य आदरणीय श्री नागराज बाबाजी उपाख्य आत्याबाईजी, या कार्यक्रमासाठी ज्यांचं प्रेरणास्थान मार्गदर्शन आणि सदैव माझ्या पाठी गुरुतुल्य हस्त असतो असे आदरणीय पूजनीय व्यंकराज बाबा भरवसफाटा, या कार्यक्रमाचं सुंदर असं विवेचन करणारे आमचे स्नेही बंधू विजयराज दादा, बाबांसोबत सदैव साथ असलेले चेतन दादा, आणखी 2-3 दादा आमचे, मोहन दादा, तपस्विनी आया, तपस्विनी मातृतुल्य सर्व भगिनी, उपस्थित सर्व ज्ञान श्रावक ज्ञान पिपासू श्रावक वृंद तथा बाल गोपाल मातृशक्तींना सर्वांना दंडवत प्रणाम करतो. राऊळ शब्दाचा अर्थ होतो मंदिर, राऊळ शब्दाचा अर्थ होतो देव, राऊळ शब्दाचा अर्थ होतो भगवंत, राऊळ शब्दाचा अर्थ होतो मनाचा गाभारा, राऊळ शब्दाचा अर्थ होतो निवांत जागा. या राऊळ व्याख्यानमालेमध्ये तुम्ही निवांत होण्यासाठी आलेले आहात, मंदिरात मध्ये आलेले आहात, कुठल्या गाभाऱ्यामध्ये आलेले आहात हे आता शोधणं आपल्याला गरजेचं आहे. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात खूप सुंदर पद्धतीने झालेली. आपण एवढे उपस्थित आणि उपस्थित असलेली उपस्थिती ही सांगून देते की आपण खऱ्या अर्थानं धर्मपिपासू आहात. खरा गोपाल कृष्ण समजून घेण्यासाठी तुमचे लहान गोपाल तुम्हाला शांत करावे लागतील. या गोपाळांनी तुमचा प्रपंच धड करू दिला नाही, तेव्हा गोपाल कृष्ण कळण्यासाठी तर बिलकुलही तुम्हाला मुभा देणार नाही, बिलकुलही तुम्हाला समजूत घालणार नाही. आवाज पाठीमागं व्यवस्थित येतोय भगिनींना? पाठीमागं इकडं मी काय बोलतो ते समजते? एकदा सुरू झाल्यामुळे थांबायचं नाही.
सुरूलाच काय असेल ते अडचण सांगून टाका. धर्माची दादा आजच्या काळामध्ये खूप अत्यंत गरज आहे. ज्या पद्धतीनं धर्माची गरज आहे, ज्या पद्धतीनं धर्म आवश्यक आहे, त्याही पलीकडे धर्मनिष्ठांची गरज आहे. धर्मनिष्ठ ज्या जागेवरती असतील, ज्या जागेवरती भूमीवरती धर्मनिष्ठ माणसं असतील, त्या जागेला कोणीही अडकू शकत नाही, त्या जागेला कोणीही संपू शकत नाही. धर्मनिष्ठ माणूस ज्या जागेवरती असेल, तो त्या परिसराला स्वच्छ ठेवत असतो, त्या परिसराला नीतिवंत ठेवत असतो. एका कुळामध्ये एक चांगला सज्जन जन्माला आला, एका कुळामध्ये, एका घरामध्ये, परिवारामध्ये एक चांगला माणूस जन्माला आला दादा, आई, त्या कुळाचा उद्धार होत असतो. कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. का, कशामुळे वाटतंय? देवाला त्यांचा अभिमान वाटायचं कारण काय? देवाला त्यांचं हरिक म्हणजे हर्ष वाटायचं कारण काय? की ती माणसं तशा पद्धतीची आहे. त्या माणसांना खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगणं जमलेलं आहे. आणि मग 3 पद्धतीची माणसं महाभारतामध्ये दिसतात. एक राक्षस झालेला माणूस आहे तो दुर्योधन आहे, एक माणूस झालेला माणूस तो अर्जुन आहे, आणि माणसाच्या वरती उठलेला जो माणूस आहे तो देवत्वाला प्राप्त झालेला भगवान गोपाल कृष्ण आहे. हे टप्पे तुम्हाला समजले पाहिजे, हे टप्पे तुम्हाला गाठता आले पाहिजे, हे टप्प्यांवरून तुम्हाला जीवन जगता आलं पाहिजे. आणि ज्याला हे टप्पे समजले ना, सुंदर असा वीर सावरकरांचा प्रसंग आहे. सुरुवातीलाच प्रसंग सांगतो, थोडीशी रमतील मंडळी. 30 वर्षाचा तरणा बाण पोरगा, अजून मिसरड सुद्धा पिवळं झालेलं नाहीये, आणि असा सुंदर असा चेहरा, सुंदर असं वक्तव्य, सुंदर अशी प्रभा, सुंदर अशी बुद्धी, सुंदर अशी तल्लखता ज्या माणसाला प्राप्त झाली, ते वीर सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगामध्ये बसलेले. तरणा बाण 30 वर्षाचा पोरगा. एखाद्या स्त्रीला अचानकपणे वैधव्य प्राप्त व्हावं, तशा तरणा बाण माणसाला त्याच्या पुरुषार्थाच्या टायमाला, पुरुषत्व गाजवण्याच्या वेळेला जर अशी काहीतरी अडचण निर्माण झाली ना, त्याला वैधव्य आल्यासारखं वाटत असतं. आळस आणि संतुष्टी याच्यामध्ये एक बारीक रेष आहे दादा, लक्षात आलं का? आळशी माणसं पलंगावरती ताणून देतात, मस्तपैकी झोपतात, खातात, पितात, राहतात, बायको कामाला जाते, आणि तो लोकांना लेक्चर देतो की मी संतुष्ट आहे. तो आळशी आहे. मुळात संतुष्ट माणूस आणि आळशी माणूस फरक लक्षात आला पाहिजे. पण ज्याच्याकडे सगळं काही आहे आणि सगळं काही असून आता तो थांबलेला आहे, आता मस्तपैकी पलंगावरती ताणून देतोय, तो माणूस संतुष्ट आहे. तुमच्याकडे काही नसल्यानंतर जर तुम्ही संतुष्टीची भाषा करत असाल, हे तुमच्या अपुरुषत्वाचं लक्षण आहे. आलं लक्षात मी काही बोलतोय ते? बायकोचं लुगडं फाटलेली, साडी फाटलेली, तिच्या गळ्यामध्ये फुटका मणी आहे, मंगळसूत्राला व्यवस्थित कुंपण झालेली नाहीये, आणि अशा व्यक्तीने जर गावामध्ये पारावरती बसावं, मारुतीच्या पारावरती बसावं आणि सांगावं आपल्याला काही प्यारं नाहीये, आजपर्यंत आपण धनदौलत कमावली नाही, आजपर्यंत आपण रुपया कमावला नाही, पण इज्जत कधी कमावली नाही. अरे तुझी चड्डी फाटलेली, तुला इज्जतीचा काय आहे तुझ्यासमोर? जर तुझे कपडे अंगावरती फाटलेले, बायको तुझी रणरण करते, उन्हामध्ये कामाला जातीये, माणूस, पोरं तुझी शाळेच्या दप्तरा वाचून रडतायत, आणि तू इज्जत कमवून नेमकं केलं तरी काय? अशी इज्जत काय कामाची दादा? म्हणून पुरुषार्थ जर खरा गाजवायचा असेल, तुमच्या लक्षात घ्या तरुण मंडळी, पुरुषार्थ काय? प्रपंचामध्ये पडणाऱ्या माणसाचा पुरुषार्थ सांगतो की भला मोठा प्रपंच गोळा करणे. प्रपंचाचं लक्षण आहे संग्रह करणे, साधुत्वाचं लक्षण आहे की सोडून देणे. या सोडून देण्याची भाषा तुम्हाला प्रपंचामध्ये कळणार नाहीये. तो प्रपंच तुम्हाला खूप मोठा गोळा करावा लागेल, तेव्हा तुम्हाला समजणार आहे की सोडायची काय भाषा आहे, सोडायची काय भाषा आहे. थेंबर बांध्याने कधीच बांध फुटत असतो का? अहो, थेंबर पाण्याने कधी बांध फुटणार नाही ना. हा, एक हळकुंडाने माणूस कधी पिवळा होत नसतो. छोट्याशा हळकुंडाने माणूस कधी पिवळा होतील का? नाही जमणार या गोष्टी. संतुष्टता तेव्हा माणसाला येणार आहे की जेव्हा त्याच्याकडे परिपूर्ण प्रपंच झालेला आहे, परिपूर्ण त्यांनी सगळ्या गोष्टी प्राप्त केलेल्या आहेत. आता तो म्हणतो की आय एम सॅटिस्फाईड, मी आता संतुष्ट आहे, मी आता वेल सेटल्ड आहे, सगळ्या पद्धतीने मी संतुष्ट आहे. तेव्हा त्या माणसाच्या तोंडचं वाक्य शोभून दिसेल की मी आता संतुष्ट आहे. समाधानी तोच माणूस असू शकतो की ज्याच्याकडे खूप मोठा प्रपंच आहे. ज्याच्याकडे काही नाहीये त्याला समाधानाची भाषा कळणार नाही, त्याला समाधानाची भाषा कळत नसते. म्हणून प्रपंच करत असताना संग्रह जरूर करावा, पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण जे तुम्हाला प्राप्त झालं, 3 गोष्टी त्याग करणं गरजेचं असतं संन्यासामध्ये. परमात्म्याच्या जवळ जात असताना 3 गोष्टी त्याग कराव्या लागतात. चित्त वित्त काया. तुमचं चित्त पहिल्यांदा अर्पण करावं लागतं. पहिल्यांदा काया अर्पण शब्द नाही आलेला, चित्त अर्पण शब्द आलेला आहे. मनाला तुम्हाला तिथं ठेवता आलं पाहिजे, आणि मन हा मोगरा अर्पिला ईश्वरा, तेव्हा तो भाव जागृत होणार आहे.
लक्षात आलं? की मनाला जेव्हा तुम्ही समर्पित करणार, मग आमचे आचार्य गुरुवर्य बाबा म्हणतात की नागपत्र करायचे, हे तुम्हाला तुमच्या हाताची पानं करता आली पाहिजे. किती सोपं आहे. ज्याच्याकडे नसेल त्याच्यासाठी जी परिभाषा आहे, पण ज्याच्याकडे असेल त्याची ही परिभाषा नाही आहे. त्याला शोभत नसते, त्याला शोभत नसते. खूप सुंदर कपडे घातलेले आहे आणि खिशामध्ये 1 रुपया नाही आहे, त्याला शोभणार नाही. आणि खूप फाटके तिटके कपडे घातलेले, सोन्याचं पुंडकं घालून डोक्यावरती गाठोड घेऊन फिरतोय, तेही त्याला शोभत नाही. ती गोष्ट तुम्हाला तेव्हा शोभणार आहे जेव्हा तुम्ही खूप वस्तू अर्पण केल्या. आता वस्तू अर्पण करून परमात्मा प्रसन्न होत नाही. मग आता तुम्हाला चित्त वित्त काय, पहिलं चित्त अर्पण करावं लागेल. नुसतं मन देऊन चालत नाही. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि द्यायचं खिशातून रुपया नाही, त्याला काही अर्थ नाही. मी तुझी खूप भक्ती करतोय बाबा, आणि मग रिकाम्या हाताने यायचं आणि रिकाम्या हाताने जायचं नाही. रिक्त पाणीर्न पश्यंती राजानाम देवता गुरु. देवाला, गुरुला, राजाला, श्रेष्ठ माणसाला खाली हाताने कधीच भेटायचं नसतं. चित्त पहिलं तुम्हाला चित्त अर्पण करता आलं पाहिजे. मन हा मोगरा अर्पिला ईश्वरा. आणि मग नागपत्र करायचे, हे नारिळ परिशिर. तुमचं डोकं ज्यावेळेस झुकेल, 2 हात, तिसरं मस्तक ज्यावेळेस त्या परमात्म्याच्या चरणावरती झुकेल, त्यावेळेस हे सगळ्यात मोठं नारळ आहे ना दादा, सगळ्यात मोठं श्रीफळ आहे, सगळ्यात सुंदर असं फळ आहे. पत्रम पुष्पम फलम तो, यांची परिभाषा तुम्हाला इथंच कळणार आहे, इथंच समजणार आहे. आपण 1000-500 रुपयाचा जरी विडा ठेवला, 10-50 रुपयाचा, 100 रुपयाचा विडा ठेवला, मन जर नसेल तर ते प्लास्टिकच्या फुलासारखं आहे. सुंदर दिसणार आहे पण त्याला सुगंध येणार नाही, त्याला सुवास नसणार आहे ना. काय त्या फुलाला अर्पण करून, त्या विड्याला अर्पण करून फायदा आहे? हे आपल्याला जमलं पाहिजे, जमलं पाहिजे. आणि मग मी तुम्हाला सांगतोय की संतुष्ट आणि आळशी माणसाची परिभाषा लक्षात घ्या. संतुष्ट माणूस तोच आहे की दिलेल्या गोष्टीमध्ये परमात्म्याचा सतत धन्यवाद करतोय, तो माणूस संतुष्ट आहे. पण दिलेल्या गोष्टीबद्दल हळूहळू कुरकुर चालू आहे, तक्रार चालू आहे, आणि तो फक्त तोंडाने म्हणत असेल की मी संतुष्ट आहे, संतुष्ट नाहीये, तो माणूस असमाधानी आहे. असमाधानी माणसाला परमात्मा येत नाही, भेटत नाही, त्याला कधीही तो परमात्मा दिसत नाही. प्रसंग सुंदर सांगत होतो मी तुम्हाला. वीर सावरकर गजांच्या आतमधल्या काळ कोठडीमध्ये उभे आहे. 30 वर्षाचा तरणा बांड पोरगा आहे तो, आणि 30 वर्षाच्या तरण्या बांड पोराचं आता लग्न पण झालेलं असल्या कारणानं त्याला 27 वर्षाची बायको भेटायला आली. सावरकर तिला माई म्हणतात. ती माई तिकडे दारातोंडी भेटायला आली, आणि भेटायला आल्यानंतर तिचे डोळे पाणावलेले आहेत, समोर उभी आहे. गजाच्या अलीकडे एक माणूस आहे, एक मन आहे, गजाच्या पलीकडे एक मन आहे. पण दोन्ही मनाचं जे संभाषण झालेलं आहे ना, ते संभाषण सर्वोत्कृष्ट संभाषण आहे. इतिहासाने त्याची नोंद घेतलेली आहे. खूप सुंदर असं संभाषण आहे. आणि आल्यानंतर ते माईला विचारलं, कशी आहे तू, बरी आहे का? माई म्हणते, हो बरी आहे मी, तुम्ही कसे आहात? खऱ्या अर्थानं तुमची क्षमकुशल मी विचारणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही बरे आहात का हे विचारणं गरजेचं आहे. मी बरा आहे, मी खूप खुश आहे, मी खूप आनंदी आहे. वीर सावरकर बोलायला सुरुवात करतात. माई, अगं काड्या गोळ्या करून कोणीही प्रपंच करतं ग. काड्या गोळ्या करायच्या, तनसडी गोळा करायची, गवत गोळा करायचे, घरटं बांधायचे, पिल्लांची अंडी घालायची, त्यांना जन्म द्यायचा, ओवायचे, त्यांच्या चोचीमध्ये चारा भरायचा. ही कामं पक्षाची आहे ग, ही कामं पक्षाची आहे. तो संसार कुणालाही जमणार आहे, तो संसार कुणासाठी सोपा आहे. पण मला जो संसार करायचा आहे ना, माझ्या देशाचा संसार करायचा आहे, मला माझ्या देशाच्या संसारासाठी समर्पित व्हायचे. अगं एक ज्वारीचं दाणं ज्यावेळेस जमिनीमध्ये जातं, किती भलं मोठं हातभर कणीस घेऊन बाहेर येतं ना. मला स्वतःला ह्या देशासाठी गाडावं लागेल, कोणीतरी दाणं व्हावं लागेल. कुणातरी एक दाणा झाल्यानंतर त्याला कणसाला दाणे फुटणार आहे. सावरकरांची भाषा आहे, समोरच्या माईच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा ओलावा आहे. आणि ही परिभाषा सांगत असताना, माई तू 7 जन्माच्या अणाभाका घेतल्या असतील कदाचित. 7 जन्माच्या अणाभाका घेऊन तू माझ्याशी समर्पण केलं असेल, पण कदाचित ह्या जन्मामध्ये मला तुला भेटता येणार नाही. म्हणून एकदा डोळे भरून बघून घे तुम्हाला. या जन्मामध्ये कदाचित आपली भेट होते ना होते, पण मला ह्या देशासाठी समर्पण करायचं आहे. माझी चूल विजली तरी चालेल, मला मूल नाही झालं तरी चालेल, पण माझ्या देशाची चूल अखंड, दलितांची, गरिबांची चूल अखंडपणे पेटत राहिली पाहिजे. ही माझी भूमिका आहे, ही माझी मानसिकता आहे. काय म्हटलं असेल त्या बाईना? तुमच्यासारखी माझ्यासारखी असली तर मेल्या हा वाटोळं केलं, त्याच वेळेस कुंकू पुसून टिकली काढून फेकून देऊन निघून गेली असती. तू तुझंही वाटोळं केलं, माझंही वाटोळं केलं. तुला जर मला सुखात ठेवायचं नव्हतं तर कशाला माझ्यासमोर 7 फेरे घेतले, वगैरे वगैरे भरपूर काही बोलली असेल.
पण त्या माऊलीनं दादा खाली झुकली, वाकली आणि वाकल्यानंतर त्या दोन्ही सळयांच्या गजाच्या आतमधून तिनं हात केले आणि त्या सावरकरांच्या पायांना स्पर्श केला. तिथली धूळ ते टिकलीच्या जागी लावली आणि सावरकर अवाक झाले. सावरकरांनी तिच्या हाताला हात लावून उचललं. माई तुम्ही हे काय करताय? त्यावेळेस त्या माऊलीचे शब्द आहे, पतिदेव मी हे पाय बघून ठेवते की 7 जन्मापर्यंत मला हे पायाचा विसर पडता कामा नये. हे पाय मला सदैव भेटले पाहिजे. जो असा विचार करतो, जो एवढा उत्कृष्ट विचार करतो, ज्याच्याकडे एवढे सुंदर विचार आहे, ज्याच्यासाठी इतकी समर्पणाची मोठी भावना आहे, त्या माणसाची पत्नी होणं हे माझं अहोभाग्य आहे. अहोभाग्य आहे. दरवर्षी वडाला गरके मारणाऱ्यांना लक्षात घ्या, जो चुकून भेटलेला आहे, जो व्यसनी आहे, जो तुम्हाला सुधरवता येत नाही, जो तुमचं ऐकत नाही, भांड्याला कोचे पडलेले, भांडे दबलेले तरी तो ऐकायला तयार नाही, तो काना तुम्ही कंठाळ्या फुटल इतकं जोरात ओरडता तरी तो ऐकत नाही. अशासाठी गरके मारणाऱ्यांना लक्षात घ्या, अशी अपेक्षा काही कामाची नाही. एक सुंदर दोहा आहे की माता तुला जर जन्म द्यायचा असेल ना, जननी जने तो शूरजन, काय जननी जने तो दाता भक्त या शूर, नाही तो बांझ बाई मत गवा अपना नूर. हे माते संत सांगतात, ते खूप सुंदर सांगतात की आई तुला जर आई व्हायचं असेल ना, तर तू दाता जन्माला घाल, एखादा कर्ण जन्माला घाल, भक्त जन्माला घाल, भक्त प्रल्हाद सारखं एखादं बाळ जन्माला घाल, ध्रुव ताऱ्या बाळासारखं एखादं बाळ जन्माला घाल. तुला जन्माला जर घालायचं असेल तर एखादा शूर छत्रपतींसारखा, महाराणा प्रतापासारखा, भगतसिंगासारखा, सावरकरांसारखा शूर जन्माला घाल. पण हे जर तुला जमत नसेल साहेब, नाही तो बांझ बाई मत गवा अपना नूर. वांज राहिलेली बरी, तुझ्या चेहऱ्याचं तुझ्या शरीराचं नुकसान तरी कशाला करून घेते. तुमची लेकरं जर तुमचं ऐकत नसेल तर हा सगळ्यात मोठा तुमचा हरलेला प्रपंचाचा भाग आहे. तुमच्या पोटी जर तशा पद्धतीनं अपत्य आली असेल, अहो वाकड्या तिकड्या पाय नसलेल्या पोराला सुद्धा आई चालायला शिकवते, एवढी आईची ताकद आहे. पतीला यमपुरी मधून आणू शकते अशी आईची ताकद आहे, स्त्रीची ताकद आहे. जी स्त्री पतिव्रतेनं आपल्या पतीचे प्राण वाचू शकते अशी स्त्रीची ताकद आहे. कैलासावरून त्या परशुरामाला बोलावणाऱ्या अनुसया आईची ती रेणुका आईची ती ताकद आहे. ही मातृशक्तीची ताकद आहे. तुम्ही तुमची ताकद ओळखा. तुम्ही तुमची ताकद फक्त किचन पर्यंत जर मर्यादित ठेवत असाल तर तुमच्या पोटी कधीही शिवाजी जन्माला येणार नाही, तुमच्या पोटी राम जन्माला येणार नाही, तुमच्या पोटी कृष्ण जन्माला येणार नाही, तुमच्या पोटी कुठला एखादा वीर जन्माला येणार नाही. तुमच्या पोटी जी अपत्य जन्माला येतील ती नुकसानदायक कार्य करणारी जन्माला येतील, नुकसानदायक कार्य करणारा जन्माला येते. म्हणून खऱ्या अर्थानं जर आपण भक्ती करतोय, खऱ्या अर्थानं मी पहिल्यांदा जो शब्द वापरला, धर्मनिष्ठ माणूस होणं गरजेचं आहे. ज्या भूमीमध्ये तुम्ही काही पेरत नसाल ना, त्या भूमीमध्ये काँग्रेस उगवतं, गबाळ उगवतं, हरळ उगवते, चुकीच्या वस्तू उगवतात. नाही काही उगलं तर बाभळी जरूर उगतात. लक्ष जर दिलं नाही तर त्याचा चांगल्या सुपीक जमिनीचा माळ होत असतो. तसं तुम्ही धर्मनिष्ठ जर नसाल तर तुमच्या जीवनाचा माळरान व्हायला वेळ लागणार नाही. तुमच्या जीवनाचं माळरान व्हायला वेळ लागणार नाही. तुम्हाला धर्मनिष्ठ होणं गरजेचं आहे आणि ही धर्माची परंपरा तुम्हाला पुढं चालवत नेणं गरजेचं आहे. कारण महाजनो येन गतसा पंथा, मोठी माणसं ज्या रस्त्याला जातात त्याच रस्त्याला सामान्य माणसाला चालणं गरजेचं असतं. म्हणून परमात्म्याला तुमच्या अंतःकरणात बोलवा. आजच्या चिंतनासाठी मला श्लोक सांगायचा होता तुम्हाला. भगवद्गीतेच्या श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील श्लोक आहे. यत करोषी यदस्नाशी यज्जुहोसी ददासी यत. जे तुम्ही करताना ते तुम्हाला अर्पण करता आलं पाहिजे. जे करता ते अर्पण करता आलं पाहिजे. दूध चुलीवरून गॅसवरून उतू गेल्यानंतर आता ते वायाला जाणार आहे म्हणून ते मांजरीला अर्पण करायचं किंवा कृष्ण अर्पण म्हणायचं, ही खूप स्वार्थी पद्धतीची भावना झाली. ही खूप पायाजवळची भावना झाली. दूध जास्त झालंय म्हणून देवाला एक ग्लासभर ठेवायचं, ही त्याच्या पलीकडची स्वार्थ भावना झाली. पण आपल्या चहाला पुरणार नाही इतकंसं दूध कपामध्ये आहे आणि ते कृष्णाला अर्पण करायचं, हे सगळ्यात मोठी निष्काम सेवेची भावना झाली. ही तुमच्या अंतःकरणामध्ये जागृत होणं गरजेचं आहे. आणि आजच्या काळामध्ये सगळ्यांची परिस्थिती खूप सुंदर आहे हो. सगळ्यांना धनधान्य संपन्नता प्राप्त झालेली आहे. सगळी श्रीमंत माणसे सहज खिशामध्ये हात घातला तर 500,000ची नोट सापडते. 2,000च्या आता बंद झाल्या सहजासहजी सापडत नाही, पण 500,000चे ते बंडल सापडायला उशीर लागत नाही. प्रत्येकाकडे एखादा भिगारी काम करत असेल, गवंडी काम करत असेल, त्याच्या खिशामध्ये 1,000-500 सापडतात. पैसा सगळीकडे झालेला आहे, वस्तू सगळीकडे झालेल्या आहे.
पैसा जितका स्वस्त झालाय आणि जितका स्वस्ततेनं तुम्ही खिशामध्ये ठेवलाय, तितकाच महागडा तुम्ही तुमचा भाव करून टाकलाय. तितकाच महागडा तुमचा तो भाव झालेला आहे. मग देवाला ठेवताना 500 ची नोट जरी तुम्ही ठेवत असाल, पण भाव ठेवत नसाल, तो कागज का तुकडा आहे. कागदाचा तुकडा आहे. तो फक्त देवाला तुम्ही ठेवलाय. त्यातून परमात्मा प्रसन्न होणार नाही. परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला तुमचं मन ठेवावं लागेल आणि मग यत्करोषी, आता मन तर ठेवलेलं आहे, जे परमात्म्याला अर्पण करायचं ते अर्पण केलेलं आहे, पण यत्करोषी म्हणजे जे जे करताना तुम्ही, जे जे करताना, गाडीची स्टेरिंग तुमच्या हातामध्ये आहे. दोन्हीही भूमिका घेतो. तुमचीही कामं मला मोजायची, यांची कामं सांगायची. गाडीची मूठ तुमच्या हातामध्ये, स्टेरिंग तुमच्या हातामध्ये. आणि मग कोणी बरेचसे रस्त्याने शौकीन माणसं बघत जातो आम्ही. कोण शिट्ट्या वाजवतंय, कोण हॉर्न वाजवतंय, कोण रेस पिळवतंय, कोण गप्पा मारतंय, कोण कसं मारतंय. चला ठीक आहे, मजा मारणं पण गरजेचं आहे. ज्याला खुश राहता येत नाही, ज्याला मजा मारता येत नाही, तो माणूस नाही. अहो, जनावरं सुद्धा आनंदाने बागडतात ना. पक्षी सुद्धा आनंदाने किलबिल करतात. तुम्ही मजा मारली पाहिजे. 12 वाजलेले चेहरे काही कामाचे नाहीये. चेहरे कधी हसवा, फुलवा. फुलाची कळी कधीच मुरझत नसते. फूल झालं म्हणजे मुरझत असते. तुमचं जीवन असं 25व्या 30व्या वर्षी मुरझून दिसत असेल, कोमललेलं दिसत असेल, त्या जीवनाला ईश्वराने दिलेल्या गिफ्टचा अनादर आहे साहेब. त्या दिलेल्या गिफ्टचा अनादर आहे. एखाद्या तुमच्या आवडत्या माणसाने तुम्हाला आहेर केला, मस्तपैकी कपडे आणले आणि मस्तपैकी विचारलं कसे वाटले, तुम्ही म्हणता का, अरे हलकट आहे, तुच्छ आहेत, हलके, 2-4 रुपयाचे, 500 रुपयाचे, 200 रुपयाचे, माझ्या क्वालिटीचे नाही, असं म्हणता का? नाही म्हणत. तोंडापुरतं तरी आपण काय म्हणतो, वाह, असा ड्रेस तर मला घ्यायची खूप स्वप्न होतं, पण भेटला नाही, तुम्ही आणला, बरं झालं, म्हणतो की नाही? खुश करायसाठी तरी म्हणतो की नाही? मग जीवनाला इतकं सुंदर जीवन प्राप्त झालेलं असताना परमात्म्याने ही ईश्वराने तुम्हाला गिफ्ट दिलेलं आहे. ईश्वराने गिफ्ट दिल्यानंतर त्याचा किती आनंदाने उपभोग घेतला पाहिजे, त्याला किती आनंदामध्ये ठेवलं पाहिजे आणि त्याला किती आपल्याला पुढे नेता आलं पाहिजे हे समजणं गरजेचं आहे. जर त्याला आपल्याला आनंदी ठेवता येत नसेल, तर तुम्ही केलेलं कर्म तुम्हाला प्रसन्न अंतकरणाने परमात्म्याला वाहता येणार नाही. त्याला वाहण्यासाठी तुम्हाला यत्करोषी हा भाव जेव्हा तुम्हाला लक्षात येईल, हा भाव इतका महत्वाचा आहे की जे तुम्ही करता ते अर्पण करत चला. जे तुम्ही करता, मग चोर सुद्धा देवाला विडा ठेवून जातो. एखादा चोर असेल, मानोबा पंथाचा चोर नाही बरं का, इतर इतर कुठल्या संप्रदायाचा, किंवा जो चोर असतो त्याला संप्रदायच नसतो. पहिली गोष्ट अशी आहे, चोराला संप्रदाय नसतात. नीतिमान अनितिमान माणसाला कुठलेही धर्म संप्रदाय ठेवू शकत नाही. जो चुकीचा वागतोय तो कुठल्याच संप्रदायाचा नसतो, धर्माचा नसतो, कुठल्याच याचा नसतो. चोर सुद्धा देवाला प्रार्थना करून जात असतो की देवा, आजची चोरी माझी चांगली होऊ दे. तुम्ही जे कर्म करता ना, जे कर्म करता ते कर्म तुम्हाला अर्पण करता आलं पाहिजे. शेतीमध्ये काम करत असाल, निंदत असाल, खुरपत असाल, गॅसमधलं काम करत असाल, किचनमधलं काम करत असाल, जेवण बनवताय, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं तुम्हाला सांगायसारखा आहे. यत्करोषी हा भाव तुम्हाला कसा जागृत होईल? हा भाव तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने जागृत होणार आहे तुमच्या अंतःकरणामध्ये. यत्करोषी म्हणजे जे करता तुम्ही, स्वयंपाक ज्यावेळेस बनवता ना, त्यावेळेस तुम्ही खूप तल्लीन असता, खूप तल्लीन असता. आणि मग तिकडून त्या डब्याकडे न बघता तुम्ही हात त्याची त्या डब्यामध्ये हात घातला, त्याचं मिठाचं 4 बोटामध्ये तुम्ही घेतलं, बरोबर मापामध्ये घेतलेले, बरोबर तुम्ही टाकलेले. इतका तुम्हाला त्याचा सराव झालेला आहे, अभ्यास झालेला आहे. आणि मग तो सराव जर तुम्ही परमात्मा नामाचा जर घेतला, मला वाटतं तुमच्या घरामधली भाजी भाजी राहणार नाही, तुमच्या घरामधली भाकरी भाकरी राहणार नाही, तो प्रसाद झाल्याशिवाय राहणार नाही. प्रसादच होणार, तो प्रसाद झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला प्रसाद करण्यासाठी तुम्हाला प्रसन्न अंतःकरणाने, प्रसाद शब्दाचा दुसरा अर्थ आहे प्रसन्नता. ती प्रसन्नता तुम्हाला जपावी लागेल. घरामध्ये वादविवाद करून जर तुम्ही प्रसाद शिजवत असाल, तर तो देवाला काय, तुमच्या लाडक्या पतिदेवाला सुद्धा आवडणार नाही, त्यालाही आवडणार नाही. आणि मग तो तुमचं जेवण करून तुम्हालाच वरून उद्धार करायला समोर उभा राहील तुमचा. तुम्हालाच तो शिव्या देणार आहे, तुम्हालाच तो मारायला धावणार आहे. कधी? मग स्त्रियांची सगळ्यात मोठी ताकद तुमच्या हातामधली सांगतो मी तुम्हाला, की तुमच्या हातामधली जी अन्नपूर्णा आहे, तिला प्रसन्न अंतःकरणाने प्रसन्न करा, प्रसन्न अंतःकरणाने त्याला शिजवा, प्रसन्न अंतःकरणाने वाढा, प्रसन्न अंतःकरणाने खाऊ घाला. मग तुमच्या घरामध्ये कलह कसा होतो, वाद कसे होतात, हे बघा. होणारच नाही. सगळ्यात मोठं शास्त्र आहे. 1 महिनाभर मौन अवस्थेमध्ये स्वयंपाक बनवा किंवा परमात्म्याचं चिंतन करत, परमात्म्याचं कुठलं तरी नाम संकीर्तन ऐकत, परमात्म्याचं कुठलं तरी भजन सुंदरपैकी लावून, आणि मग
स्वयंपाक शिजवा, बनवा आणि मग ते स्वयंपाक खाल्ल्यानंतर त्या समोरच्या परिवाराची जी भावना आहे ती कशी बदलती बघा. पुरुष मंडळी खूप सुंदर रीतीनं हसतायत, कारण तुम्ही त्यांना गोडधोड खाऊ घालता, पण गोड बोलून खाऊ घालत नाही. खोड मोडून खाऊ घालता, आदळआपट करून खाऊ घालता, कधी मिरची जास्त टाकता, मीठ जास्त टाकता, कधी वाळेल देता, चिळेल देता, शिळं देता, पाळं देता. बिचाऱ्यांना अहो कष्ट करावी लागतात. ते कष्ट करून तुमच्या सगळ्या तजवीज केलेल्या आहे, घरामध्ये सगळं किराणा पाणी भरलेलं आहे. तुम्हाला इथं शिजवून मस्तपैकी देईल आणि शिजवावं लागणारच आहे. अहो तुम्हाला 2 तोंडामध्ये खाऊन सुद्धा शिजवावं लागणार आहे आणि तुमचे पाय धरले तरी तुम्हाला शिजवावं लागणार आहे. मग प्रसन्नतेने शिजवायला काय हरकत आहे? खुश होऊन जर जेवण बनवलं आणि मग अशा जेवणामधून सगळ्यात मोठं कारण, जैसा खाये अन्न वैसा होय मन. अन्नाचा प्रभाव 8 तासामध्ये भलेही शरीरामधून त्या विष्ठेच्या रूपामध्ये निघून जाईल, पण 48 तासापर्यंत मनावरती राहत असतो. मग मांसाहार केलेला माणूस मला वाटतं हात जोडून मस्त भजनामध्ये तल्लीन होताना कधी बघितलं का हो? एखाद्या प्राण्याची हिंसा केली, एखादा प्राणी ताटामध्ये आला, तुकडे-तुकडे करून खाल्ले, त्या माणसाला भजन करू वाटणार आहे का कधी? कधी करेल तो? नाही करणार. आणि प्रसन्न अंतःकरणाने गोडधोड खाल्लेले मस्तपैकी बायकोनं अर्धी पोळी खाण्याची इच्छा होती, तर 2 पोळ्या खाऊ घातलेल्या आहे. त्या माणसाच्या तोंडून चांगले कृतज्ञतेचे उद्गार निघणार आहे. किती सुंदर सूत्र आहे. स्वयंपाक करत असताना सुद्धा परमात्म्याचं नाम चिंतन करत. मला बऱ्याचशा भगिनींचे फोन येतात, की बाबा तुमचे प्रवचन आम्ही लावतो आणि स्वयंपाक करतो. मग त्याचा परिणाम काय झाला? परिणाम असा झाला, की पहिली भांडणं व्हायची. जेवल्यानंतर आमचे पतिदेव म्हणायचे, की याच्यात मीठ कमी. अहो मी किती सुंदर पद्धतीनं रेसिपी बघून सुद्धा स्वयंपाक केला, तरी माणसं म्हणायची, की तुझा स्वयंपाक चांगला नाहीये, चव नाहीये. खायचा घास घ्यायच्या अगोदरच, "अरे आज काय अशी भाजी बनवली?" असं म्हणायचे. पण आता ती माणसं म्हणतायत, की आजच्या स्वयंपाकाला खरंच हॉटेलसारखी चव आलेली आहे. माणूस 2 तोंडी हो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर घरगुती जेवण मागतो आणि घरीच्या बायकोने जेवण बनवलं म्हणतात, आज हॉटेलसारखी चव आली. माणसाचं काही घेऊन नाही बसा. पण तुमच्या संतुष्टतेसाठी तुम्ही स्वयंपाक बनवणं गरजेचं आहे. आणि मग हा यत्करोशीचा भाव तुमच्या अंतःकरणातून ज्यावेळेस निघाला, हे परमात्म्याचे बोल तुम्ही अंगीकारलेले, आचरलेले. कणप्पा नयनार म्हणून एक दक्षिण साऊथमध्ये एक खूप सुंदर असा भक्त झाला. धनुर्धर होता. धनुर्धर म्हणजे चिन्ह पक्षाचं. जंगलामध्ये जायचा, शिकार करायचा. रस्ता चुकला एक दिवस आणि रस्ता चुकल्यानंतर एका जंगलामधून जात असताना त्याला एक मंदिर दिसलं. शंकराचं मंदिर होतं. कहाणी समर्पण भावनेची आहे, कहाणी यत्करोशी शब्दाची आहे, कहाणी खऱ्या अर्थानं तुम्ही जे करता त्या कर्माची आहे. आणि मग तो कणप्पा ज्यावेळेस समोर गेलेला आहे, त्याला ते मंदिर दिसलं. मंदिर दिसल्यानंतर आपसुक भाव जागृत झाले. काय भाव जागृत झाले? की नमन केलं पाहिजे. मंदिर, चांगलं ठिकाण, चांगली व्यक्ती, धार्मिक व्यक्ती दिसल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये जर सात्विक भाव जागृत होत नसतील, तर मला वाटतं तुम्ही राक्षसाच्या पोटी जन्माला आले आहात. वावगं ठरणार नाही. ज्या हिंदू संस्कृतीमध्ये, संप्रदायामध्ये, देशामध्ये तुम्ही जन्म घेतलेला आहे आणि तिथं मंदिर बघून तुमचा आस्था जर जागृत होत नसेल, तर तुम्ही राक्षस म्हणून या पृथ्वीवरती भुभार झालेले आहात. तुमचा जन्म घेणं चुकीचं आहे. आणि मग तुम्हाला शब्द जरी टोचला असेल तर सांगतो, राक्षस 12व्या शतकापासून, अल्लाउद्दीन खिलजीपासून, बाबरपासून, अकबरापासून भारतामध्ये आले. त्यांनी सगळ्यात पहिला जर विध्वंस कशाचा केला असेल तर मंदिरांचा. सगळ्यात पहिली मंदिरं कोणी तोडली? त्या व्यक्तींनी तोडली. राक्षसी प्रवृत्तीचे माणसं मंदिरं तोडतात आणि सत्प्रवृत्तीची माणसं मंदिरांना बांधतात, मंदिरांना मोठं करतात. आणि मंदिरं ही देवासाठी नाहीये. हे शब्द वाक्य नीट लक्ष देऊन ऐका. मी वारंवार तुम्हाला सांगत असतो, मंदिरं ही देवासाठी नाहीये. हा मूर्खपणा आहे आपला, की मंदिर, देवाचं मंदिर बांधलं. अरे बाबा, देवाचं मंदिर तू काय बांधू शकतो 10-5 गुंठ्यामध्ये? तू काय बांधू शकतो? तुला धूळ म्हणून तो समजतोय. तूच त्याच्या पायाची धूळ आहे, त्याच्या कर्तृत्वाची धूळ आहे आणि तू त्याचं मंदिर काय बांधू शकतो? मंदिर आपण बांधू शकत नाही. मंदिर हे आपल्यासाठी आहे. मंदिर हे आपल्या संस्कारासाठी आहे. परमात्मा हरी व्यापक सर्वत्र समान, तो सगळीकडे जळी स्थळी काष्टी पाषाणी व्यापून राहिल्या अंतःकरणाने. त्याला आपण मंदिरामध्ये बांधू शकत नाही. पण मंदिर हे प्रतिकात्मक आहे, की आपला भाव तिकडे बघून जागृत झाला पाहिजे. आपल्याला तिथं बघून देव जागृत झाला पाहिजे. आणि मग इथल्या मंदिराच्या घरातून सुरू झालेला प्रवास
यत गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम, तिथपर्यंत पोहोचत असतो. म्हणजे ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचं पुनरागमन होत नाही अशा ठिकाणी जाण्यासाठी मंदिराची आवश्यकता आहे. वाक्य हेच धरून चालू नका. काही कोणी क्लिप तयार करतील की मंदिर बांधायची गरज नाही देवाला, एवढंच धरू नका. मंदिर देवाला बांधायची गरज नाही, पण मंदिर आपल्याला बांधायची गरज आहे. मग आमच्या पूर्वजांनी 1650 तीर्थस्थानांची बांधणी केली, म्हणून आज आपल्याला ते नमस्कार करायला भेटत आहे. जर त्यांनीच जर प्रगल्भ विचार केला नसता, मोठा विचार केला नसता, आपण डोकं तरी कुणाच्या पायावरती ठेवलं असतं? डोकं तरी कुठं ठेवता आलं असतं? म्हणून मंदिरांना मोठं करा, कारण मंदिरांना मोठं करणारा माणूसही तोच आहे की ज्याचं मन विस्तृत आहे, मोठं आहे. मंदिरांना असं कोणीही मोठं करू शकत नाही. मंदिराच्या कडेनं नांगर लावणारे पण भरपूर बघितले. पण मंदिराला मोठं करायचं जर असेल तर पहिलं मनाला विस्तृत करावं लागेल, मनाला मोठं करावं लागेल. आणि ज्याचं मन मोठं आहे, मला वाटतं त्याचं घर सुद्धा मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं घर सुद्धा मंदिर होणार आहे. वेगळं मंदिराची बांधकाम करण्याची निर्मिती पडणार नाही, त्याचं घर मंदिर होणार आहे. कणप्पा मंदिरामध्ये गेलेला आहे, शिवाचं मंदिर आहे. मंदिर बघितलं त्याने आणि अचानक भाव जागृत झाला, इथं काहीतरी ठेवलं पाहिजे, अर्पण केलं पाहिजे, असा भाव जागृत झाला. आणि भाव जागृत झाल्यानं तर धनुर्धर होता, शिकारी होता. मग शिकाऱ्याजवळ असणार तरी काय? धनुष्यबाण, तीरकमठा आणि मांसाची झोळी, मांसाची टोकरी त्याच्याजवळ होती. मांसाचं ते ताजं ताजं मांस त्यांनी ते मारून आणलेलं होतं. भाव देण्याचा जागृत झालाय. काय देता हे महत्वाचं नाहीये, देता कशा पद्धतीने हे महत्वाचं आहे. आणि मग त्या कणप्पाने मांसाचा एक तुकडा कापला आणि त्या शंकराच्या पिंडीवरती ठेवला. कहाणी खूप सुंदर आहे. दक्षिणेमधले आजही प्रसिद्ध मंदिर आहे ते कणप्पा नायनार. मांसाचा तुकडा ठेवला, गेला आपल्या घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याला आज सात्विकता वाटली, बरं वाटलं, मनाला बरं वाटलं. त्या मंदिराला 8-15 दिवसातून बघण्यासाठी, नैवेद्य अर्पण करण्यासाठी एक ब्राह्मण देवता येत होते. नेमकं योगायोगाने हा आदल्या दिवशी येऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी ब्राह्मण आले. आणि ब्राह्मणाने बघितलं की मांसाचा तुकडा पिंडीवरती ठेवलेला आहे. आणि पिंडीवरती ठेवलेला मांसाचा तुकडा, ब्राह्मण क्रोधित झाला. त्याला खूप किळस आल्यासारखं झालं, वाईट वाटलं. माझ्या इष्टदेवावरती असलं घाण कोणी टाकलं. पण त्याला असा संशय नव्हता की कोणी माणूस इथं येईल. तो समजला की एखाद्या पक्ष्याने टाकला असेल, जनावरांनी टाकला असेल. त्याने ते काढलं. जवळूनच एक नाला वाहत होता, त्यातून पाणी आणलं, त्याला स्वच्छ केलं आणि स्वच्छ करून घरी निघून गेला. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत कण्णप्पा हजर झालेला आहे. त्यांनी दररोज तिथं मांसाचा तुकडा ठेवलेला आहे. परत 4-5 दिवसांनी तो हजर झाला. आता त्याचा दिनक्रम वाढलेला आहे. आता त्याला घरी गेल्यानंतर त्या मंदिराची आठवण यायला लागली, म्हणून तो दररोज यायला लागला. त्याच बाजूला शिकार करायला लागला आणि जी ताजी ताजी शिकार मिळेल तो शिकार तिथं चढवायला लागला, अर्पण करायला लागला. व्हायचं असं की मागच्या आदल्या दिवशी जे मांस तिथं ठेवलेलं असायचं, ते मांस तिथं ठेवले असल्या कारणानं तिथं मुंगळे लागायचे, मुंग्या लागायच्या, किडे माकोडे लागायचे आणि जेणे कारणानं तिथं अस्वच्छता व्हायची. आणि ती अस्वच्छता त्या कणप्पाने एक दिवस बघितली. बघितल्यानंतर स्वच्छ करायचंय, हातामध्ये मांस घेतलेले, पण अर्पण कसं करायचं? म्हणून तो जवळून जिथं पाण्याचा झरा वाहत होता, तिथं गेला. दादा भाव बघा किती शुद्ध आहे. तिथं गेला, तोंडामध्ये पाणी भरलं, चूळ भरली आणि तोंडामध्ये पाणी घेऊन तिथं आला. त्या पिंडीवरती पिचकारी मारली. आदल्या दिवशीचं मांस धुवून काढलं, नवीन नैवेद्य अर्पण केला. नवीन नैवेद्य अर्पण केलेलं आहे. कहाणी पुढे सांगते की दररोजचा असा रुटीन असल्या कारणाने एक दिवस ब्राह्मण पण आलेला आहे. ब्राह्मणाने बघितलं ताजं ताजं मांस तर ठेवलेलं आहे, पण पिंडीवरती कोणीतरी थुकून पण गेलेलं आहे. ज्यावेळेस पिचकारी मारायचा थुंका साहजिकच त्याच्यावरती अर्पण झालेला आहे, पडलेला आहे. आणि ते थुंकी बघितल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या डोळ्यातून अश्रू आले की हे इष्टदेव, असा कोण पापी माणूस आहे, असा कोण वाईट माणूस आहे की जो खऱ्या अर्थानं तुला मांस पण अर्पण करतोय आणि तुझ्यावरती थुकून पण जातोय. पिंडीमधून शंकराचा आवाज आला आणि म्हटला की तू ज्या गोष्टीला किळस समजतोय, ज्या गोष्टीला घाण समजतोय, तो एका दुसऱ्या भक्ताचा भाव आहे. त्या ब्राह्मणाला नवल वाटलं, अरे एवढे मोठे पंचपक्वान्न घी मध्ये तुपामध्ये शिजवून मी अर्पण करतो, ते तू कधी स्वीकार करत नाही. आणि ह्या मांसामधून तुला नैवेद्य वाटला, ह्या मांसामधून तुला मोठेपण वाटलं. प्रतिप्रश्न केल्या कारणानं शंकर वदले की तुला जर असा विश्वास पटत नसेल तर तू पलीकडच्या झाडीमध्ये थांब, पाठीमागं थांब. तुला तो भक्त येताना आता त्याची वेळ झालेली आहे. तो भक्त येईल, नेमका काय अर्पण करतो ते बघ. योगायोगाने तो कणप्पा आलेला आहे. आणि आल्यानंतर त्यांनी दररोजच्या प्रतिदिनाच्या नियमाप्रमाणे
तिकडून चूळ भरली पाण्यामधून, चूळ भरली आणि इकडे टाकायला आला, पिंडीवरती टाकला आणि मांस अर्पण करायला लागला. पण दररोजच्या सारखी प्रसन्नता त्याला वाटत नाहीये. दररोजच्या सारखं त्याला कुठंतरी वाटलं मनामध्ये, की आज माझा नैवेद्य देव स्वीकार करत नाहीये. आज माझा जो ठेवलेला पदार्थ आहे तो स्वीकार करायला शंकर तयार नाहीये. म्हणून त्यांनी ते बाजूला ठेवलं आणि जवळ गेला. डोकं ठेवणार त्यावेळेस त्याला दिसलं, की त्या पिंडीला, शंकराच्या लिंगाला तिथं एक डोळा होता आणि त्या डोळ्यामधून काहीतरी खाली गळत होतं. जवळ जाऊन बघितलं तर त्यांनी बघितलं, की ते डोळ्यामधून रक्त गळतंय. रक्त गळतंय ह्या अंतःकरणाने त्याच्या मनामधला भाव असा जागृत झाला, की नक्कीच इथं साक्षात परमात्मा आहे किंवा देव आहे, इष्टदेव आहे, कोणी असेल नसेल. पण माझा भाव खऱ्या अर्थानं योग्य आहे आणि मी जे अर्पण करतो ते खऱ्या अर्थाने यांना पाहिजे. पण आज त्यांच्या डोळ्यामधून हे रक्त गळतंय, त्या अर्थी मला पण त्यांना काहीतरी देणं आहे. आणि मग चाकू काढला आणि काढल्यानंतर त्या डोळ्यामध्ये खुपसला, बाहेर बुबुळ काढला आणि बुबुळ काढून तिथं चिटकवलं. चिटकवल्यानंतर बघितलं, की दुसऱ्या डोळ्यामधून सुद्धा रक्त गळतंय. दुसऱ्या डोळ्यामधून सुद्धा रक्त गळतंय. बेफाम झाला होता भक्तीमध्ये. काहीच सुचत नव्हतं, काहीच माहिती नव्हतं. कशा पद्धतीनं अर्पण करायचं, कशा पद्धतीनं समर्पण करायचं काहीच माहिती नव्हतं. फक्त द्यायची भावना जागृत आहे. आणि मग पहिल्या डोळ्याला चिटकवलं, तिथं रक्त येणं थांबलं. पण दुसऱ्या डोळ्यामधून सुद्धा रक्त येतंय हे बघितल्यानंतर त्याने दुसऱ्या डोळ्याला चाकू मारायला घेतला. पण लक्षात आलं, की दुसरा डोळा जिथं ठेवायचा आहे, ती जागा दुसरा डोळा काढल्यानंतर लक्षात येणार नाही. म्हणून एक पाय पुढं केला, पाय पुढं करून त्या दुसऱ्या डोळ्यावरती ठेवला आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये चाकू मारून तो दुसरा डोळा काढला आणि जिथं पाय होता तिथं टेकवला. शंकर प्रसन्न होतात आणि माग माग म्हणतात. त्यावेळेस तो मागतो, म्हटलं की शेवटपर्यंत तुझी भक्ती दे. अशा पद्धतीनं त्यांनी कणप्पा शब्दाचा अर्थ होतो म्हणजे काणा आणि नैनार म्हणजे डोळा देणारा. असे ते शंकराचं तिथं दक्षिणेमध्ये मंदिर बांधलेलं आहे, की कणप्पा नैनार नावाने हे प्रसिद्ध मंदिर आहे, की जो डोळे देणारा, देवाला सुद्धा डोळे देण्या इतकी भक्ती त्याची जागृत होती. उदाहरण मला प्रसंग याच्यासाठी तुम्हाला सांगायचं होतं. यत करोषी, तुम्ही भक्तिभावाने जरी ते अर्पण केलं, भले प्रसंग जरी बाहेरचा असला, प्रसंग जरी शंकराच्या पिंडीचा असला, तरीही समर्पणाची जी भावना आहे, ती भावना तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि मग आमचे सर्वज्ञ सुद्धा भावाचा जर भाग निरूपण करतात आणि तो भाव तुम्हाला तुमच्या आमच्यामध्ये त्यांना कुठं सापडत नाहीये, आजूबाजूच्या भक्तांमध्ये त्यांना सापडत नाहीये. आणि मग ते द्वापार युगामधून कलियुगामधून द्वापार युगापर्यंत जातात, द्वापार युगामधून त्रेतायुगापर्यंत जातात आणि त्रेतायुगामध्ये त्यांना खऱ्या अर्थानं भक्ती सापडते, भाव सापडते आणि सर्वज्ञ म्हणतात, की भक्ती जैसे रामाची लक्ष्मणे केली. लक्ष्मणासारखी 14 वर्षामध्ये भक्ती खऱ्या अर्थानं कोणी केलेली नाही. ही भक्ती तुम्हाला समर्पित करता आली पाहिजे अनुभवानं. ही भक्ती तुम्हाला ज्या अर्थानं जमली ना, त्या दिवशी देव प्रसन्न व्हायला, देव तुमच्या दारामध्ये यायला वेळ लागणार नाही, वेळच लागणार नाही. त्या परमात्म्याला तुम्हाला प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. आणि मग हे यत करोषी हे पद तुम्हाला अर्थासह सांगितलं, की यत करोषी जे करताना ते तुम्ही अर्पण करत चला. जे जे तुम्ही करता ते तुम्हाला अर्पण करता आलं पाहिजे. जे जे तुम्हाला अर्पण करता आलं पाहिजे. म्हणून आईने आई होणं गरजेचं आहे, बापाने बाप होणं गरजेचं आहे, भावानी भाऊ होणं गरजेचं आहे, बहिणीला बहीण होणं गरजेचं आहे. ही नाती ज्यावेळेस संपुष्टात येतील ना, जगाच्या पाठीवरती माणूस म्हणून शिल्लक राहण्यासाठी कोणीच राहणार नाही. विदेशामध्ये ही नाती कमी आहे, खुजी नाती आहे, बारीक नाती आहे. आपल्याकडे ही नाती समृद्ध आहे, मोठी नाती आहे. बहिणीचं नाव काढलं तर आपल्याला द्रौपदी आठवते. भावाचं नाव काढलं तर धर्मराजासारखा, पांडवांमधल्या धर्मराजासारखा भाऊ आठवतो. भक्ताचं नाव काढलं तर विदुरासारखा भक्त आठवतो. बापाचं नाव काढलं तर धृतराष्ट्रासारखा बाप आठवतो, की डोळे नसून सुद्धा अंधपणे ममता करणारा धृतराष्ट्र आपल्याला आठवतो. आपल्याला सुद्धा काहीतरी इतिहासाच्या पानावरती काहीतरी लिहून ठेवण्यासारखं कार्य करणं गरजेचं आहे ना. जन्माला आला ह्याला पाणी मेला, कुठपर्यंत जगायचं, कुठपर्यंत जगायचं. तुम्ही या जगाचं काहीतरी देणं आहात, तुम्ही या ईश्वराचं काहीतरी देणं आहात. आमच्या आचार्य आत्याबाईजी या ठिकाणी बसलेले आहे. माय पण आहे ना दादा, आपल्या समोर एक लहानसं लेकरू किंवा आपल्या अर्धे वयाचं माणूस आपल्या समोर बडाया मारतंय, पण त्याचं कौतुक म्हणून बघणं हे मोठेपण आहे ना. तुम्हाला कौतुक सहन होतं का हो? तुम्ही तुमच्याच बाळाचं कौतुक ऐकता, तुमचंच लेकरू चांगलं म्हणता. तुमचं दारुडा असेल, खारुडा असेल, वाईट असेल, चुकीचं असेल,
अत्याचारी असेल तुम्ही त्यालाच चांगलं म्हणतात, पण दुसऱ्या लेकराला समृद्ध आणि कौतुकास्पद बघायची भावना तुमच्यामध्ये आहे का? मग तुमचं मातृत्व कितीही जरी तुम्ही म्हणत असाल की मी माता आहे, पण तुमचं मातृत्व एका छोट्याशा कुंडीतल्या रोपट्यासारखं आहे. त्या मातृत्वाला तुम्हाला विशाल करता आलं नाही. त्या मातृत्वाला तुम्हाला मोठं करता आलं नाहीये. आणि जर तुम्ही तुमच्या नात्यांना, तुम्ही तुमच्या भेटलेल्या पात्रांना छोटं करत असाल, तर तुमचा माणूस म्हणून जन्मामध्ये जगण्यामध्ये काही अर्थ नाही. काहीच अर्थ नाही. आपल्याला आपल्या प्रत्येक नात्याला विस्तृत करता आलं पाहिजे. प्रत्येक नात्याला विस्तृत करता आलं पाहिजे. म्हणून मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आचार्याची, गुरुची जागा तिसरी आहे, पण पहिली आईची जागा आहे, दुसरी बापाची जागा आहे, तिसरी आचार्य गुरुची जागा आहे. या जागा तुम्हाला प्रत्येकाला निर्माण करता आल्या पाहिजे जगामध्ये जगत असताना. कौशल्ये विन रामण झाला, देवकी पोटी कृष्ण जन्मला. शिवरायांचे चरित्र घडवी, माय जिजाबाई आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. तुमची जागा देवानी त्याच्या नंतर दिलेली आहे. ते मातृत्व जपा, मातृत्व जपा. तुम्ही म्हणाल आईकडे गेले म्हणजे काय, दुसरं प्रवचन सुरू झालं का? नाही. यत करोशी या शब्दामध्ये तुम्हाला बसून दाखवतो चौकटीमध्ये. यत करोशी म्हणजे तुम्ही जे संस्कार करता, तुम्ही ज्या पद्धतीनं पोरांना जपता, नक्की जपा, नक्की जपा. पण ते जपत असताना तुमचे कठोर शब्द, कठोर मार्गदर्शन सुद्धा त्यांच्यासाठी गरजेचं आहे. लाड करावे, कौतुक करावे त्याला नक्कीच. म्हणून शास्त्रकार सांगतात की पंचम वर्ष पाले, आणि त्याचे लाडपाड करावे. 5 वर्षापर्यंत मस्तपैकी त्याचं पालन पोषण करावे. 16 वर्षे ताडे, आणि 16 वर्षापर्यंत त्याला ताडण द्यावं. त्याला मारता येईल तितकं मारावं. शेवटी तुमची उंची 5 फुटाची असेल आणि पोरग 7 फुटाचं असलं ना, तरीही पोरग तुम्हाला मोठं झाल्यावरती घाबरणार. याचमुळे घाबरणार की तुम्ही लहानपणी त्याला मारलं असेल तर. त्याच्या तोंडून 10वी 12वीला गेल्यानंतर, 15वीला गेल्यानंतर हे शब्द जर बाहेर पडत असतील, माझ्या आईला कळलं किंवा माझ्या बापाला कळलं तर काय होईल? तुमचा प्रवास खऱ्या अर्थानं योग्य दिशेनं चाललाय. तुमच्या लेकराला समजलं पाहिजे. तुमच्या लेकराच्या तोंडून ही वाक्य जर पडत असेल, तर तुमची सगळ्यात मोठी बक्षीस आणि शाबासकी आहे. सगळ्यात मोठं प्रशस्ती पत्रक त्यांनी आणलेलं आहे. भलेही त्याचा नंबर येऊ ना न येऊ, पण त्याच्या तोंडून जर 15वीला गेल्यानंतर किंवा लग्न झाल्यानंतर जरी हा शब्द जर बाहेर पडला की माझ्या बापाला जर कळलं तर काय होईल, तो कधी बाटलीला हात लावेल का हो? कधी ग्लास चिअर्स म्हणेल का? कधी गाडी 100-200च्या स्पीडनं चालवेल का? 150च्या स्पीडनं चालेल का? नाही, नाही. म्हणून यत करोशी, जे करता ना तुम्ही, ते सुंदर पद्धतीनं तुम्हाला तुमच्या लेकरांवरती करता आलं पाहिजे. सुंदर पद्धतीनं त्यांना घडवता आलं पाहिजे. आणि ज्या व्यक्तीला चारित्र्य निर्माण करता आलं, ज्या व्यक्तीला संस्कार निर्माण करता आले, ज्या व्यक्तीला वंश निर्माण करता आला. मग दुर्योधनाचा एक सुंदर प्रसंग आहे. दुर्योधन मरायला लागला, मांडी फुटलेली असल्यानंतर सुद्धा आता विवळलेला आहे, तो विवळतोय, रडतोय. आता व्याकुळ झालेला दुर्योधन मरण कधी येईल याची वाट पाहतोय. पण त्याही क्षणाला अश्वत्थामा आला आणि 5 मुंडके घेऊन आलेला आहे. 5 पांडव मी मारले अशा प्रौढीमध्ये तो आलेला आहे. 5 पांडव मारले ह्या प्रौढीमध्ये आला. अश्वत्थाम्याने समोर ती 5 मुंडकी ठेवली, आणि ठेवल्यानंतर दुर्योधनाला म्हणता येतं तुम्ही आता निवांत श्वास घ्या, शेवटचा श्वास घेऊन टाका. तुमचं कार्य मी केलेलं आहे. 18 दिवस कुणाला यांना मारता आलं नाही, पण मी मारून आणलेलं आहे. अश्वत्थाम्याने 5 पांडवांची 5 लेकरं मारून आणली होती. मग दुर्योधनाला सगळ्यात मोठा राग होता भीमाचा. कुणाचा? भीमाचा राग होता. की भीमाने मांडी फोडलेली म्हणून भीमाचा राग होता. आणि मग त्या 5 मुंडक्यांमधून दुर्योधनाने अश्वत्थाम्याला म्हटलं, या 5 पैकी भीमाचं मुंडकं कोणतं आहे? बरोबर, मला वाटतं घटोत्कचाचं कुणाचं तरी मुंडकं होतं ते, त्याच्या मुलाचं. आणि ते मुंडकं समोर दिलं,
आणि दिल्यानंतर दुर्योधन खूप चवताळलेला आहे, पिसाळलेला आहे. आणि पिसाळलेल्या हाताने, चवताळलेल्या हाताने त्यांनी त्या भीमाच्या पुत्राचं मुंडकं घेतलं आणि टरबुजासारखं दाबलं. त्याच्यातून सुद्धा रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडल्या. पण दुर्योधन त्या ठिकाणी एका क्षणामध्ये बोलला, अश्वत्थाम्या मूर्ख बनवतो का मला? अरे भीमाचं मुंडकंच नाहीये. लहानपणापासून मला भीमाच्या मुंडक्याची सवय आहे. भीमाचं डोकं गदा, अरे माझ्या गदा चिंबून गेल्या, गदा चिपल्या गेल्या, पण भीमाचं डोकं कधी फुटलं नाही. हे भीमाचं मुंडकं नाहीये. दुर्योधन त्या ठिकाणी वदला. पण दुर्योधनाच्या डोळ्यातून त्या ठिकाणी अश्रू आले दादा साहेब, त्याच्या डोळ्यातून अश्रू आले हो. दुर्योधन रडायला लागला. अश्वत्थामा म्हणतो, अरे तुम्हाला खूप त्रास होतोय म्हणून तुम्ही रडताय का? दुर्योधन म्हणतो, मला त्रास मी आतापर्यंत सहन करत होतो. माझा त्रास मी आतापर्यंत खूप चांगल्या प्रबळ इच्छाशक्तीमधून सहन करत होतो. पण मला जो आता त्रास झालेला आहे, तो त्रास तुला सांगू का? मला 2 त्रास आता झालेले आहे. एक तर मला दुःख मांडी फोडल्याचं झालेलं आहे. पण मला सगळ्यात अ, सुख जे होतं, मला सगळ्यात पहिलं जे सुख झालेलं आहे, ते तू पांडवांना मारून आणल्याचं किंवा त्यांचे 5 पुत्र मारल्याचं झालेलं आहे, सुख झालेलं आहे मला. पण सगळ्यात मोठं दुःख मला हे झालेलं आहे, की माझा वंश गेला तर गेला, पण तू पांडवांचा वंश सुद्धा घातला. वंश नासल्याचं सगळ्यात मोठं मला दुःख पण झालेलं आहे. माणसाला असतं ना, स्वतःचं दुःख काही एवढं वाटत नाही. स्वतःचं दुःख एवढं काही वाटत नाही. IPL चालू आहे किंवा आता मॅच चालू असतील जेव्हा, तेव्हा बघतोच आपण. बाकीचे देश कितीही हारो, काही घेणं-देणं नाही. आपण हारलेलो असल्यानंतर सुद्धा आपल्याला एकच ओढ असते, पाकिस्तान जिंकला का हारला? तेवढा हारला असं कळलं, की आपण आपण खुश होतो. आपण काय झालं आपलं हे आपल्याला काही माहिती नाही. पण दुसरा कसा? दुर्योधनाची बाजू त्या ठिकाणी अशीच आहे, की दुर्योधन 5 पांडवांच्या लेकरांना बघून आनंदी पण झालेला आहे. पण दुःखीही याच्यामुळे झालेला आहे, की खऱ्या अर्थानं वंश डुबून आला. अश्वत्थाम्या पुढं माणसं वाढवायसाठी, वंशवृद्धी करायसाठी कोणी राहिलेलं नाहीये, कोणी राहिलेलं नाहीये. अर्जुनाचं सुद्धा दुःख हेच आहे. पहिला अध्याय जर वाचला तुम्ही भगवद्गीतेचा, तर लक्षात येईल. भगवद्गीता वाचता का तुम्ही? अहो, वाचता भगवद्गीता कधी? आहे का कोणी शास्त्री आहे याच्यामध्ये बसलेला? कोणी आचार्य शास्त्री बसलेले आहे का कोणी? नाही ना. मग भगवद्गीता समजती वाचता का तुम्ही? वाचता? घरामध्ये आहे का? हात तर वर करा. घरामध्ये कुणाच्या भगवद्गीता आहे? नाही, खरं प्रामाणिक हात वरती करा. चुकीचे हात वरती करू नका. घरामध्ये भगवद्गीता आहे का तुमची? दादा आहे ना. तरुण मंडळी, अहो खिशामध्ये 20-20, 30-30, 40-40, 50,000, हजाराचे मोबाईल आहे तुमच्या. 1.5-1.5 लाखाचे आयफोन ठेवणारे पण असतील बरेचसे गुंठामंत्री. पण लक्षात घ्या, जर एक भगवन नाम तुमच्या खिशामध्ये, हृदयामध्ये नसेल, तर इकडून तिकडं वारा येईल आणि हा एखाद्या पानासारखं उडून जाल. जगामध्ये 25व्या वर्षीच बॅनर लागेल असेल भावपूर्ण श्रद्धांजलीचं. काय अर्थ आहे त्याला? काय त्या जगण्याला किंमत आहे हो साहेब? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. काळाची उडी पडेन बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. जेव्हा काळ येईल ना समोर, त्यावेळेस कुणीच नसणार आहे. त्यावेळेस भगवंत असणार आहे. म्हणून भगवंताला शरण जा. तुमचं हे सुंदर असलेलं वय ना, उमलणारं जे फूल आहे, हे फूल तुम्ही खऱ्या अर्थानं जर परमात्म्याला अर्पण केलं, तर ही सगळ्यात मोठी अर्चन सेवा होणार आहे. सगळ्यात मोठी अर्पणाची सेवा होणार आहे. म्हातारपणी तुम्ही देवधर्म करा अथवा न करा, हा भाग निराळा आहे. म्हातारपणी होईल न होईल हाही भाग निराळा आहे. पण तरुण वयामध्ये जर तुमच्याच्याने देवधर्म होत असेल, तर तुम्ही ह्या देशाचं ऋण फेडून गेल्यासारखं खऱ्या अर्थानं होईल. या देशाचं ऋण फेडून जाल तुम्ही. तुमच्यावरती कुठल्याच जन्माचं कर्ज राहणार नाही, कर्ज राहणार नाही. 23 मार्चला भगतसिंग फाशीवरती चढले 1931. आदल्या दिवशी सरबजीत सिंग नावाचे चाचा, म्हणजे मला वाटतं काल परवाच YouTubeवरती टाकलाय. बाया कोणी ऐकलं असेल तर म्हणतील हेच सांगू राहिले परत. पण नाही, सांगावं असं वाटतंय, तरुणांना खऱ्या अर्थानं घडवणं गरजेचं आहे. मला ज्येष्ठ मंडळी आदरणीय आहे, तुम्ही सगळे माझ्या वडिलांसारखे, काकासारखे आहात. पण तरुण मंडळी जर आमची पाठीमागं राहत असेल, तर हे नळे फुंकिले सोनारे, इकडून तिकडं गेले वारे, काय फायदा आहे याचा?
आणि मग एक वाक्य वारंवार मी तुम्हाला सांगतो की तुमच्या प्रॉपर्ट्या, तुमचे सातबारे, तुमचे बंगले, तुमच्या गाड्या, तुमची इज्जत, तुमचे शेठ, सावकार, पद हे आपल्या आपण सगळे ट्रान्सफर होणार आहे. आणि जरी नाही झाली तरी न्यायालयामध्ये, कोर्टामध्ये, कचेरीमध्ये भांडून होणार आहे. पण तुमचे संस्कार तुम्हाला स्वतःहून द्यावे लागतील. ते संस्कार तुम्हाला स्वतःहून ट्रान्सफर करावे लागतील. तरच तुम्ही त्याच्यातून उतराई होणार आहे. तरच तुम्ही माणूस म्हणून जन्माला आल्या, आई म्हणून जन्माला आल्या, बाप म्हणून जन्माला आल्याचं सार्थक होणार आहे. नाही तर काय दादा, काय जन्माला तर कुणी पण येत असतं, कोणी पण येत असतं. 84 लाख मधून 80 लाख पशु पक्षी झाडं झुडपं सगळे जन्माला येतात. पण 4 लाख मनुष्य योनी दिलेल्या आहे. 4 लाख मनुष्य योनीला ह्या सगळ्या 80 लाखांचं पालनपोषण करायचंय. त्यासाठी तुमचा जन्म दिलेला आहे. पण त्याच्यामध्ये आपण कुठंतरी आहोत का हो? कुठंतरी पाहिजे ना आपण. आजकाल जे पैसे कमवण्याचे जे मार्ग निघत आहेत पैसे कमवण्याचे जे चुकीचे मार्ग निघत आहेत, झटपट श्रीमंत होण्याचे जे आपल्याला तलप आलेली आहे, व्यसन लागलेलं आहे, चुकीचं आहे दादा. सगळं काही ठेवून जायचंय, पण तुमचं कर्म तुम्हाला घेऊन जायचंय. देव तुमच्या पैशाचा किती जमवल्याचा हिशोब करणार नाही, तुम्ही काय घेऊन त्याला गेले त्याचा हिशोब करणार आहे. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. जरा विचार करा हो, चांगल्या पद्धतीने विचार करा. तुम्हाला कुणाला दाखवायची अशी श्रीमंती, कोणाला दाखवायची आहे? ती श्रीमंती, ती सावकारकी, ती शेठपणा, तो उद्धटपणा, तो प्रतिष्ठितपणा काय कामाचा आहे? जर आपली लेकरं आपल्या ऐकण्यामध्ये नसतील, आपली लेकरं आपले संस्कारित नसतील, आपली माणसं जर आपल्या खऱ्या अर्थानं आपल्याला मानत नसतील, आपल्या घरामध्ये जर क्लेश निर्माण होत असेल, सकाळ संध्याकाळ महाभारत रामायण सुरू होत असेल, तुमची प्रतिष्ठा काय करायची? काय करायची? गावाचं राजकारण करत असताना गाव जरूर तुम्ही गुंथा सोडवत असाल, पण घर जर भाऊबंदकी तुमची गुंथ्यामध्ये जात असेल, तुम्हाला मोठेपण झालेलं नाहीये, जमलेलं नाहीये. 4 धनांच्या व्याख्या सांगतो मी. श्रीमंत माणसाची 4 व्याख्या आहेत. पहिला, धन निरोगी काया. पहिलं तुमचं शरीर जपा. यत्करोशी ह्या पदाची पदाची व्याख्या करत असताना मी तुम्हाला सांगितलं. आता दुसऱ्या एका शब्दाची, 2च शब्द मी सांगणार आहे, तास होत आलाय माझा. पुढचे 4 शब्द ऐकण्यासाठी पुढच्या वर्षी आमंत्रण द्यावं लागेल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल ते. यत्करोशी यदस्नाशी यज्जुहोसी. यद असनाशी, असनाशी अशन म्हणजे खाणे, जे याच्यानंतर होणार आहे. अशन म्हणजे खाणे. हे खाणं तुम्हाला जमलं पाहिजे. मग तो पैसा असो, प्रतिष्ठा असो, जेवण असो, भूक असो, मान असो, सन्मान असो, ते खाणं तुम्हाला जमलं पाहिजे आणि खाल्यानंतर ते पचवणं जमलं पाहिजे. लक्षात आलं का? खाणं महत्वाचं नाहीये. जीभ काही टाकलं, दगड जरी टाकली तरी खाली लोटणार आहे, गळा लोटणार आहे. गळ्यामधून ते खाली जाणार आहे. पचवणं सगळ्यात अवघड आहे. पचवणं सगळ्यात अवघड आहे. मग तुम्ही काय खाता याला खूप महत्व आहे दादा. काय खाता याला तुम्ही महत्व आहे. तुम्ही शुद्ध खाता की अशुद्ध खाता? कुणाचा तळतळाट घेऊन खाता की कुणाला? आणि मग मांसाहार करणारे वाईट नाहीये साहेब, बरं का? नॉनव्हेज खाणाऱ्यांना नाव ठेवणाऱ्यांना हे जरूर ऐका, मांसाहार करणारे वाईट आहेत, असतील, असणार आहे, तो भाग निराळा आहे. पण नुसते मांसाहार करणारेच वाईट नाहीये. जे दुसऱ्याचं हडप करून खातात ना, ते सुद्धा वाईट आहे. ते सुद्धा चुकीचे आहे. दुसऱ्याचे हिस्से खाणारे, वाटे खाणारे, दुसऱ्याला तळतळाट घेऊन खाणारे, दुसऱ्याला खाली दाबून त्याच्या मुंडक्यावरती पाय देऊन वरती जाणारे, इथंच फेडावं लागणार आहे. इथंच फेडावं लागणार आहे. कबीर सांगतात की बीज बोय बबुल का आम का असे खाय. मागच्या वेळेस तुम्हाला मी भरवसला सांगितलं होतं की बाबळी लावल्यानंतर आंबे लागणार नाही. बाबळीच्या झाडाला कधी आंबा चिटकून बघा, टिकल का? नाही येणार. तुमचे कर्म जर सुंदर नसतील, स्वच्छ कर्म जर नसतील, अहो थोडंसं जास्त खाल्लं, पनीरची भाजी खाली तर पोट बिघडतं ना हो. मला नवल वाटतं हे दुसऱ्यांचं खाणाऱ्यांची, दुसऱ्यांच्या प्रॉपर्ट्या हडपणाऱ्यांची किंवा दुसऱ्याचं धन लुबाडण्याचे. कसं जमेल? तुमच्यातला दुर्योधन जिवंत आहे ना साहेब. दुर्योधनाला तुम्ही भलेही द्वापार युगामधला अभ्यास करण्यापेक्षा असा दुर्योधन तुमच्या गावामध्ये कोणी असेल, असा दुर्योधन तुमच्या तालुक्यामध्ये असेल, बघा ना, तो महाभारत करतो की नाही? करेलच, नक्की करेल. पण अशा महाभारताला चपराक देण्यासाठी मग कृष्णाला यावं लागतं. तो कृष्ण नायनाट केल्याशिवाय सोडणार नाही, तो संपवल्याशिवाय सोडणार नाही. त्याच्या काठीचा आवाज येत नसतो दादा भाऊ, काठीचा कधीच आवाज येणार नाही त्याच्या. जपा थोडंसं लक्षपूर्वक. जर माझं प्रवचन हृदयापर्यंत, याच्यासाठी मी तुम्हाला टाकतोय, शब्द टाकतोय की आज जी परिस्थिती, ती परिस्थिती खूप दुर्दैवी परिस्थिती आहे, खूप विषम परिस्थिती आहे. काय खावं हे समजत नाही माणसाला, काय खावं हे समजत नाही.
काय खावं हे समजत नाही माणसाला. इलेक्शनची वेळ आहे, वादग्रस्त विधान करू नये. अहो, ती एक बाई जोरावर जोरात भांडत होती. बाबा, अहो तुमच्या गावचा माणूस हे खाल्ला असेल, ते खाल्लं असेल, असं जोरजोरात सांगत होती ते नवीन आलेल्या उमेदवाराला. पण आमच्या गावचा सरपंच इतका गेलेला, इतका इतका खालच्या स्तराचा, अहो त्यांनी गावाला आलेले संडास खाल्ले म्हणा, संडास खाऊन टाकले. शब्दशः अर्थ तसा नाहीये. शब्दशः अर्थ वरून सरकारची स्कीम आली, संडास बाथरूम बांधून द्यायची, 12,000 द्यायची. गेले कुठल्या घरी गेले काय माहिती, स्वतःच्या घरी गेले असतील. नका करू दादा, नका करू. हे वादग्रस्त जरी तुम्हाला चुकीचं वाटत असलं, पण सांगू इच्छितो मी, की एक एक रुपयाचा हिशोब द्यावा लागतो. एक एक रुपयाचा हिशोब द्यावा लागतो. संपवायचं असेल सांगा. किती मिनिटं? 10 मिनिटं. 10 मिनिटामध्ये कर्माचा हिशोब सांगते. यदस्नाशी म्हणून खात असताना चांगलं खा. कुणाचा तळतळाट घेऊन खाऊ नका. ताटामध्ये जर अन्न येत असेल तर ते अन्न कुणाचा तरी आशीर्वाद असलं पाहिजे. ते अन्न कुणाचा तरी शुभकामना असली पाहिजे, कुणाच्या तरी कष्टाचं परिश्रमाचं अन्न असलं पाहिजे. दुसऱ्याच्या मुंडक्यावरती सुरी चालवून जर ते अन्न तुमच्या ताटामध्ये भेटलं असेल तर हे राक्षसी प्रवृत्तीचं अन्न आहे. याच्यामधून राक्षसी कृत्य जन्माला येतील. याच्यामधून सात्विक कृत्य कधीही जन्माला नाही. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता. सात्विक माणसंच वरती जाऊ शकता. तामस माणसांना मृत्यूलोक आहे, तामस माणसांना पाताळ लोक आहे, तामस माणसांना नरक लोक आहे. आपण काय खातो? इथं कोणी जर बसणारे असले, बसलेले असतील तर भावांनो विनंती आहे, तुमचं जेवण हे कुणाच्या तरी जीवाचा जीव घेऊन नसलं पाहिजे. म्हणून यदस्नाशी भगवद्गीतेचं हे खूप सुंदर असं सूत्र आहे, की यद अस्नाशी जे खातो ना ते सात्विक असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे आणि चांगल्या अंतकरणातून वाढलेलं असलं पाहिजे. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो, की प्रसन्न अंतकरणाने दगड खाऊ घाला ना. प्रसन्न अंतकरणाने अनुसया मातेने गारेचा भात शिजून घातला की नाही? दगड जरी खाल्ले तरी पचत शकतात, तरी देवांना पचले की नाही? तुम्ही जर अशा सुंदर पद्धतीनं जेवण जर खाऊ घातलं, कशाला पोरं बिघडतील? कशाला पोरांच्या मनामध्ये व्हायब्रेशन वासना चुकीच्या येतील? कशाला चुकीच्या येतील? फास्ट फूड खाणारी, चुकीच्या पद्धतीनं खाणारी, मैद्याचे पदार्थ खाणारी, नको ते चुकीचे पदार्थ, मांसाहार सेवन करणारी माणसं कधीही सत्कर्म करू शकत नाही. म्हणून यदस्नाशी चांगलं खा. आणि मग शेवटचा दृष्टांत प्रसंग मला तुम्हाला सांगायचा आहे. चुकीचं खाल्लं, चुकीचं केलं, ते कसं फेडावं लागतं. मांडव्य नावाचे ऋषी आहे, श्रीगोंद्याजवळ मांडवगण गावाचं गाव आहे. तिथं ते ऋषी झाले. खूप तपश्चर्या करणारा ऋषी आहे, खूप साधना केलेली आहे त्या ऋषीने. आणि साधनेकाठी आता साधना परिपूर्ण अवस्थेला आहे, पण मौन पकडलेलं आहे. साधना करतोय, खूप सुंदर साधना चालू आहे. मौन पकडलेलं आहे. राजाचा राजमहाल जवळच आहे तिथून कुठंतरी. आणि त्या राजमहालातून चोर चोरी करून आले. चोरी केल्यानंतर त्या चोरांनी धन हडपलेले, हडप धन करून रस्त्याने चालले, पण मागून सुगावा लागला की आता सेनापती किंवा सैनिक आपला पाठलाग करत आहे. लपावं कुठं, थांबावं कुठं, म्हणून त्या मांडव्याची ऋषीची त्यांना झोपडी दिसली आहे. झोपडी दिसल्यानंतर त्या झोपडीमध्ये त्या चोरांनी प्रवेश केला. धन एका बाजूला ठेवलं, त्या झोपडीच्या पाठीमागच्या बाजूला लपून राहिले. सैनिक पाठीमागून पाठलाग करतच होते. आल्यानंतर बघितलं धनाचे गाठोडे तिथंच पडलेले. तो ऋषी समाधिस्थ झालेला आहे, अवस्थेमध्ये बसलेला आहे. चोरांना वाटलं ढोंग करतोय. त्या सैनिकांना वाटलं हा ढोंग करतोय, काहीतरी डुप्लिकेटपणा दिसतोय, म्हणून बाणाचे टोचे लावून विचारलं, अरे बाबा हे धन कोणी ठेवलेले आहे? मांडव्यानं फक्त डोळे उघडले. डोळ्यांना तर इशारा करू इच्छित होते की मी हे धन आणलेलं नाहीये, पण त्या सैनिकांना 2-3 वेळा विचारल्यानंतर कन्फर्मेशन भेटले नाही, म्हणून त्या मांडव्याला उचलले. दोन्ही बाजूंनी सैनिकांनी उचललं आणि घेऊन राजाच्या महाली आलेले. धन उचललेले, त्या ऋषीलाही उचलले, राजासमोर हजर केलं. राजासमोर मांडव्य ऋषी उभे आहे. राजा विचारतो की ऋषीवर, गुरुदेव तुम्ही ह्या धनाचा अपव्यय चोरी केलेली आहे. एकही बोलायला तयार नाहीये. मौन अवस्था असल्या कारणाने एकही शब्द बोलला नाही. 2-4 वेळा विचारलं, शेवटी राजा आहे. राजाला राग आला. राजा म्हटला, अरे हा मूर्ख दिसतोय कोणीतरी. चोरी करून सुद्धा याला बोलायला मी भाग पाडतोय तरी बोलू इच्छित नाही. याला द्या सुळावरती. लगेच तजवीज केली सुळावरती देण्याची. तजवीज केल्यानंतर सुळाची पद्धत मी तुम्हाला सांगतो. पुऱ्यांचा खूप सुंदर वास आला बरं का तळल्याचा. भूक लागली आहे. थांबायचं का? 9 वाजेपर्यंत. मागची मंडळी थांबू का?
निघा निघा, हात असं करू नये. मांडव्य समोर उभे, दृष्टांत खूप सुंदर आहे. कर्माची गती गहन असते. समोर लगेच सुळावरती देण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो. पूर्वीच्या काळी जसा हा टेबल दिसतो ना, असा एक टेबल आथरलेला असायचा. त्याला फळ्या असायच्या त्याच्यावरती, आणि फळ्याच्या खाली एक अनुकुचीदार अशी सळई असायची. इकडं बाजूला हँडल असायचा, आणि तो हँडल फिरवला की ते फळ्याच्या आतमधून ती सळई बाहेर निघायची, आणि जो व्यक्ती सुळावरती जाणार आहे त्याला त्या अनुकुचीदार सुळीवरती टेकावल्या जायचं. शूल म्हणतात त्याला. आणि तो शूल पार्श्वभागातून त्याच्या मस्तकापर्यंत जायचा, डोकं फुटून त्याचा नाश व्हायचा. असं ही सुळावरती देण्याची पहिली पूर्वीची पद्धत आहे. दुसरी सुळावरती देण्याची आपण जी पद्धत बघितली ती येशू ख्रिस्ताला त्या खिळे मारलेल्या स्तंभावरती ठेवण्यात आलं, त्याचे हातपाय बांधले आणि मग त्याला सुळावरती दिलं. ही इंग्रजांची पद्धत आहे. पण महाभारतापासून जी पूर्वीपासून जी सुळावरती देण्याची पद्धत आलेली आहे, तो शूल शरीरामध्ये प्रवेश करतो आणि मग त्याचा नाश होत असतो. अशी मांडव्य ऋषीला सजा सुनावण्यात आली. गेले, मुहूर्त ठरलेला आहे, मांडव उभे बसलेले ते त्या फळकुट्यावरती बसलेले, आणि तिकडून त्या जल्लादाने त्या माणसाने ते हँडल फिरवायला सुरुवात केली. सूळ खालून निघाला, आणि निघाल्यानंतर योग धारणेनं तपश्चर्येनं मांडव्य ऋषी वरती उठलेले. तपाचं बळ खूप सामर्थ्यवान असतं दादा. तप खूप सामर्थ्याचं असतं. वाणीचं तप तुम्ही जपत चला. तुमच्या बोलण्याचं चालण्याचं तप होऊ शकतं. तुमच्या बोलण्यातून चालण्यातून सुद्धा आशीर्वाद होऊ शकता. एखाद्या म्हाताऱ्या माणसाने नुसतं संतुष्टतेनं तुमच्याकडे बघितलं ना, तरी तुमचे त्रिताप नष्ट होऊ शकतात. एवढी तपाची ताकद आहे. एवढी प्रत्येक अवयवामध्ये ताकद आहे. डोळ्याने आयुष्यभर वाईट बघू नका. तुमच्या डोळ्यातून सुद्धा आशीर्वाद बाहेर पडतील. तोंडाने काही वाईट बोलू नका, कुणाला तळतळाट देऊ नका. तुमचं तोंड प्रसादमय होऊन जाईल. कानाने चुकीचं ऐकू नका. कानातून सुद्धा चांगलं ऐकल्या जाणार नाही, चांगलं वाईट ऐकल्या जाणार नाही, वाईट त्याच्यातून बाहेर निघणार नाही. तपश्चर्येचं बळ आहे. मांडव्य ऋषी त्या सुळावरती हळूहळू वरती चढायला लागले, आणि जसे चढले तसं त्या जल्लादाचं काम संपलं. तो निघून गेला. सगळी मंडळी निघून गेली. मेला मेला. संध्याकाळी काही विसर्जित करण्याची पद्धत असेल, विसर्जित करण्यासाठी आलेले मांडव्य तिथंच बसलेले. सैनिकाला वाटलं चला बघू काहीतरी चमत्कार असेल म्हणून तो तिथंच उभा राहिला. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 6 दिवस मांडव्य ऋषी सुळीवरती बसलेले आहे. आणि 6 दिवसानंतर राजापर्यंत वार्ता गेली, राजेसाहेब चुकीचा चोर पकडला. चोर चुकीचा माणूस आहे. राजा घाईघाईमध्ये आतापर्यंत न मेलेला चोर, ज्याला सुळावरती दिलं त्याचं मस्तक फुटून बाहेर पडलेले, आणि असा कोण माणूस आहे. आला राजा, धावपळत आला. धावत पळत आल्यानंतर त्याने ऋषी समोर नतमस्तक झालेलं आहे, आणि ऋषीला तिथून उठवलं, आणि उठवल्यानंतर समोर नेलं. राजगृहामध्ये नेल्यानंतर, महालामध्ये नेल्यानंतर सभा बसलेली आहे, आणि सभेसमोर राजाने मांडव्य ऋषीला नतमस्तक होऊन प्रायश्चित मागितलेलं आहे, क्षमा मागितलेली आहे. हे गुरुवर, ऋषीवर, मी चुकीचं कर्म केलं. चुकीच्या कर्माने मी तुम्हाला चुकीची सजा दिली. माझ्याकडून ही चूक झालेली, मला क्षमा करा. मांडव्य मोठ्या अंतकरणाचे ऋषी होते. म्हटले, राजा तू चुकलेला नाहीये. तुझ्यापर्यंत चुकीची वार्ता आली म्हणून तू चुकीचं वागला. तुझं काही चुकलेलं नाहीये. पण मला आठवतंय की मी कमीत कमी 50 जन्म माझे पाठीमागचे बघू शकतो. पण 50 जन्मापर्यंत मला एकही असा जन्म आठवत नाही की मी चुकीचं कर्म केलं असेल जेणेकरून मला सोळीवरती चढता येईल. तपाची ताकद होती. मी यमाला प्रश्न विचारणार. गेले यमपुरीला गेले, आणि यमाला तिथं डायरेक्ट जाऊन रागारागामध्ये प्रश्न विचारला, अरे यमराज, कसले कर्म करतो? तुझी लिखापडी चुकीची दिसते. तुझ्या टेबलामधून काहीतरी, टेबला खालून काहीतरी येतं जाते, भ्रष्टाचार दिसतोय, म्हणून माझ्यासारख्या गरीब माणसाला तुम्ही सजा दिलेली आहे. धर्मराज म्हटले, यमराज म्हटले की असं काम आमच्या ज्याने होणार नाही. तुम्ही काहीतरी, तुमचा गैरसमज झालेला आहे. अरे चाळ, मला 50 जन्म दिसताय, 50 जन्मामध्ये असं चुकीचं काम केलेलं नाहीये मी. यमाने लगेच चित्रगुप्त वगैरे सगळ्या लोकांना कामाला लावलं, यमदूतांना कामाला लावलं, सगळे बाड बिस्तरे सगळे उचकले. 50 जन्मापर्यंत नील आहे, सगळं नील आहे. हो, रेकॉर्ड नील आहे. मार्चेंडिंगला काहीच काहीच सापडलं नाहीये. ईडी विडीची आपल्याला काय भीती हो? आहेच काय आपल्याकडे? बीडीला पैसे नसल्यावरती ईडीला कोण बोलवत? काहीच नाहीये. कर्म 50 जन्मापर्यंत काहीच नाहीये. यमराजाने आणखी निक्षून काम चालू केलं, निक्षून काम केलं. आणि मग कुठल्या तरी 60व्या 70व्या मनुष्याच्या जन्मामध्ये हा मांडव्य ऋषी 12 वर्षाचा बालक होता. ध्यानपूर्वक ऐका. 12 वर्षाच्या बालकाने एक कर्म केलं होतं. तुमची लेकरं, लहान लहान पोरं बघा, माशा दिसल्या का टपकी मारतात, मुंगी दिसली का टपकी मारली.
मुंगळा दिसला मारलं, करतात ना पोरं अचानकपणे. ज्ञान नसतं त्यांना, अज्ञानी जीव आहे. हा मांडव्य ऋषी एका जन्मामध्ये लहान बालक असताना अशाच कीट पतंगांना धरायचा, त्या पतंगांना किड्यांना धरायचा आणि एक काडी घ्यायचा, लिंबाची अंकुशदार काडी घ्यायचा आणि त्यांच्या पार्श्वभागामध्ये लावायचा. ते तिथून पाठीमागून काडी टोचायचा आणि त्या किड्यांना मारून टाकायचा. असे असंख्य किडे त्यांनी मारले. 12व्या वर्षाच्या वयामध्ये किडे मारले. यमराजाने बघितलं आणि त्यांना दाखवलं, साहेब हे रेकॉर्ड आहे तुमचं बघा. अज्ञानी अवस्थेमध्ये किड्यांच्या पाठीमागच्या भागामधून तुम्ही काड्याला मारल्या आणि त्या काड्यांनी तुम्हाला अशी अवस्था प्राप्त झालेली. शास्त्र प्रमाण देतं की अशा पद्धतीची सजा मांडव्याला भोगावी लागली. आणि मग मांडव्य ऋषींनी थोडासा गहन विचार केला. तोंडावरचं तेज थोडंसं कमी झालं. अरे 50व्या जन्मापर्यंत चांगलं कृत्य केलं, पण त्याच्या मागचं तर चुकीचं आहे ना, ते तरी भोगायला आलंच मला. मग मांडव्य थोडेसे नाराज झाले, पण नाराजीमध्ये शक्कल सुचली की धर्मराज, यदुराज, यमराज, अरे हे जे कर्म मी जे केलं, ठीक आहे, चुकीचं कर्म घडलेलं आहे माझ्याकडून, पण कुठल्या वर्षी केलेलं आहे हे मला सांग. यमराजाने परत बाड उघडला आणि बघितलं की 12व्या वर्षी तुम्ही कर्म केलेले. मग 12व्या वर्ष तर निर्विकल्प बालकाचं असतं. आमच्या शास्त्राप्रमाणे 8च वर्षापर्यंत निर्विकल्प, पण इतर शास्त्राप्रमाणे 12व्या वर्षापर्यंत लेकराला पाप लागत नाही म्हणतात. पाप लागत नाही म्हणून चुकीचे कामं करू नका बरं का त्यांच्याकडून. लावशाला उद्या शेजारच्या काहीतरी चोरून आणायला नाही, त्याचे संस्कार लागत असतात, ते एकत्र झाले म्हणजे भेटत असतं ते बरोबर. 12व्या वर्षापर्यंत पोराचं पाप लागत नाही म्हणतात आणि तू सजा कशी काय दिली मला सोळीवरती बसण्याची? मांडव्य संतापले, क्रोधी झाले, क्रोधायमान झाले आणि मग यमाला शाप दिला. यमा, ज्या पद्धतीनं तू चुकला ना, तसा तुझा जन्म सुद्धा चुकीचा होणार आहे. तू उत्कृष्ट पदावरती असताना सुद्धा तुला द्वापार युगामध्ये दासीच्या पोटी जन्माला यावं लागेल आणि मग तो दासीचा पुत्र म्हणून अंबालिकेच्या वेळेचा हा तिसरा पुत्र दासी पुत्र म्हणून विदुर जन्माला आला. अशी या मांडव्य ऋषीची कर्माची कहाणी आहे. म्हणून कर्माची गती गहन आहे. कर्मणा गहनो गती. हे तुमचे कर्म तुम्हाला कुठल्या अवस्थेमध्ये फेडायला येतील सांगता येत नाही साहेब. कुठल्या तरी अवस्थेमध्ये फेडायला भेटणार आहे, कुठल्या तरी अवस्थेमध्ये तुम्हाला ते फेडावे लागणार आहे. म्हणून यत करोशी, जे करताना ते चांगलं करा. चांगलं असेल तरच अर्पण करता येईल, चांगलं असेल तरच ते देता येईल. आपल्या लेकराला खाली पडलेली वस्तू सुद्धा आपण देत नाहीये, मग तुच्छ झालेली वस्तू परमात्म्यापर्यंत कशी पोहोचेल? चुकीची वस्तू परमात्म्याला अर्पण करता येणार नाही आपल्याला. चांगलं काहीतरी द्यावं लागेल. मग यत करोशी, आपल्या कर्मांना सुंदर बनवा. दुसरं मी तुम्हाला सूत्र सांगितलं की यदस्नाशी, चांगलं खायला शिका बाबांनो, चांगलं खायला शिका. चांगलं खाण्याने काही अवघड आहे का? चांगलं खाणं म्हणजे भरपूर काही चांगलं आहे, पण शोधता येत नाही आपल्याला. आपण ते शोधत नाही. चांगलं शोधा ना, चांगलं भरपूर सापडेल. थंड उसाचा रस पिण्यापेक्षा आपण कोल्ड्रिंक पीत बसतो, जे किडण्यांना 50व्या वर्षी निकामी करतात. मी कुठल्या कंपनीचा प्रचारही करत नाही, विरोधही करत नाही, पण चांगलं शिका, चांगलं खा, चांगलं घ्यायला शिका, ग्रहण करायला शिका. आणि मग हे खाणं खाता 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 तुम्हाला चांगले बोल सुद्धा कोणाचे खाता येतील. सूनबाई 2 शब्दामध्ये उत्तर पलटून का देते? कारण तिला ते शब्द पचत नाही. चांगलं खायची जी सुरुवात आहे ती तिकडून झालेली नाहीये. चांगलं ऐकण्याची पण मग त्या माणसाला सुरुवात करता येणार नाही. ज्याला चांगलं खाताच येत नाही, तो चांगलं बोलूही शकत नाही, तो चांगलं ऐकूही शकत नाही आणि तो चांगलं वागूही शकत नाही. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुमचं जीवन रसाळ करण्यासाठी तुम्हाला चांगलं वागावं लागेल, चांगलं खावं लागेल. मला वाटतं एवढं जरी तुम्ही 2 शब्द जरी घरी घेऊन गेले, तर आजच्या प्रवचनाचं सार तुमच्या जीवनामध्ये उतरेल. तुम्ही तुमच्या लेकरांना खूप सुंदर असे संस्कार द्याल आणि त्यासोबत आहार निद्रा भय मैथून आमचं सामान्य मेत पशुबीर नरानम. भाकर खाणे, झोप घेणे, भीती वाटणे, लेकराबाळांना जन्म देणे पशुपक्षाचं सुद्धा काम आहे. धर्म ही एक विशेष असते. त्यासोबत तुम्ही धर्मही करा, स्वतःच्या लेकरांना धर्मवान बनवा. या मंदिरामध्ये जो जवळपास कोणी माणूस असेल त्यांनी दररोज येणं करा. थोडासा लांब असेल त्यांनी हप्त्यातून यायला सुरुवात करा. जो थोडासा लांब असेल महिन्यातून या, पण या बाबांनो या, आलेच पाहिजे.
कारण ईश्वर तुम्हाला देण्यासाठी बसलेला आहे. दातृत्वाच्या भावनेतून तो तुम्हाला देणार आहे आणि ते घेण्यासाठी आपण ही फाटकी जोडी का होईना पण परमात्म्याच्या दारामध्ये घेऊन आलं पाहिजे. आणि ती ज्यावेळेस तुम्ही परमात्म्याच्या दारामध्ये घेऊन याल, नक्कीच तो तुम्हाला भरभरून देणार आहे. थोड्या वेळाकरता तरी या देवाची दारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी. ती मुक्ती तुम्हाला प्राप्त होईल, ते शांतपणा तुम्हाला प्राप्त होईल, ते धैर्य तुम्हाला प्राप्त होईल. निरुत्साह जर कुठं झालेला असाल, हातबल झालेला असाल, जा आपल्या गुरुजवळ जा, त्याच्या पायाजवळ बसा, त्याच्या पायाची धूळ मस्तकी लावा, त्याच्या पायाजवळ माथा रगडा, त्याला क्षमा मागा, त्याला काहीतरी सल्ला मागा, त्याला काहीतरी पुढचा रस्ता मागा. देईल. गुरु प्रदाता होत असतो. आपल्या आईजवळ जा, बापाजवळ जा. मोठे पण तुमचं काही कामाचं नाहीये जर तुम्हाला तुमच्या आईजवळ वागता येत नसेल, बापाजवळ वागता येत नसेल, काहीच कामाचं मोठे पण नाहीये. त्या आईजवळ जा, तिच्या पायाला हात लावायची जरा तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करा. तिच्या पायाला हात लावून जो थंडावा मिळतो ना, जगाच्या कुठल्याही एसी आणि कूलरमध्ये तुम्हाला मिळणार नाही. तो तुम्हाला प्राप्त करण्यासाठी आई आणि बापाजवळ जावं लागेल. घरातून हे संस्कार जन्माला येतील. धार्मिकता ही नंतरची पायरी आहे. धार्मिकता ही नंतरची पायरी. पहिली पायरी तुमचा सुसंस्कार. चांगले संस्कार घरामध्ये असेल तरच तुम्ही धर्मवान होऊ शकता. आजची झालेली सेवा कृष्णार्पण करतो. मला वाटतं मी आत्यांसमोर हे बडबोल खूप बढाया मारलेले आहे. ह्या माझ्या तुच्छ बढाया आहे, पण माय पोट माता पुत्र कुपुत्रो भवेत पर माता कुमाता न भवती. पुत्र वाईट होऊ शकतो, चुकीचा होऊ शकतो, कुपुत्र होऊ शकतो, पण आई कधी कुमाता होणार नाही. ती आई असते, सज्जन असते. मातृतुल्य आमच्या पंथातली सर्वोत्कृष्ट शक्ती आहे. त्या शक्तीसमोर मी प्रदर्शन जे केलेलं आहे, हे प्रदर्शन भलेही वाच्य असेल, वाचाळ असेल, पण त्या प्रदर्शनाला मी त्यांच्याच पदकमलाजवळ, त्यांच्याच जवळ मी अर्पण करतो. तेरा तुझको सौंप दे क्या लागत है मोर. गाऊन म्हणतो एकदा. तेरा तुझको सौंप दे क्या लागत है मोर, मेरा मुझ में कुछ नाही, जो लागत सो तोर. मेरा मुझ में कुछ नाही, जो लागत सो तोड. ईश्वरा तुझंच तुझ्याजवळ तुझं सगळं आहे. हे बोलिले लेकुरे वेडी वाकोडी उत्तर तुझ्यासमोर हे प्रदर्शित, तुमच्यासमोर आई तुमच्यासमोर हे मांडत असताना माझे डोळे याकरता पाणावले की तुम्ही खऱ्या अर्थानं मातृशक्ती आहात. तुम्हाला वंदन आहे. आणि तुम्ही जो संस्कार घडवलेला आहे तो संस्कार भलेही डायरेक्टली जरी आमच्यावरती संस्कार घडवलेला नसेल, पण इनडायरेक्टली आमच्यापर्यंत पोहोचत असतो. अप्रत्यक्षरित्या आपलं शुभचिंतन आम्हाला आवश्यक आहे, प्रेरणा आवश्यक आहे, ते आपण नक्कीच द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपला सर्वांसमोर आपल्या दर्शनाचा योग आला त्याबद्दल मी आभारी आहे, धन्य आहे. आणि चुकीचे काही अपशब्द तुम्हाला जर बोललेला असेल, चुकीचं इथल्या इथंच टाकून जा. इथं उगवल न उगवल, पण चांगलं जे असेल तुमच्या घरापर्यंत पोचवा. आणि एक ज्वारीचं कणीस आणण्यासाठी तुम्हाला एक दाना या प्रवचनाचं जरी घेऊन गेले तर नक्कीच तुमचं घर सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा कृष्णार्पण करतो. दंडवत प्रणाम. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद बाबाजी. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पुनश्च एकदा आपण बाबाजींचे आभार व्यक्त करायचे आहेत. अतिशय सुंदर शब्दामध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या विविध श्लोकांवरती आपलं विवेचन या ठिकाणी बाबांनी सादर केलेलं आहे. भगवंताला आपण काय अर्पण करतो त्यापेक्षा ते कसं अर्पण करतो याविषयी अतिशय सुंदर पद्धतीने बाबांनी आपल्या विवेचनामध्ये ते मांडलेलं आहे. लीळा चरित्रामध्ये देखील अशाच आशयाची एक लीळा आलेली आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे बालभक्त बाईदेव मुनी अतिशय छोटे, परंतु एक दिवस त्यांना भगवंताला काहीतरी अर्पण करण्याची इच्छा होते आणि त्या इच्छेपोटी ते बोरं जमा करायला लागतात. परंतु बोरे आंबट असतील आणि म्हणून एक एक बोर चाखून पाहतात आणि जी बोरे गोड लागतील ती गोड बोरे आपल्या हाताच्या बाहीमध्ये, दोन्ही हाताच्या बायामध्ये ते टाकत असतात. दोन्ही बाया भरल्यानंतर ती बोरे भगवंताच्या श्रीचरणाजवळ आणून ते समर्पित करतात. आणि त्याच वेळेला प्रत्येक बोर हे थोडं थोडं खाल्लेलं आहे असं लक्षात येता सर्वज्ञांची भक्त बाईसा या त्या बालभक्ताला म्हणतात की बाईदेव काय करत आहेत? उष्टी बोरे देवाला अर्पण करत आहात.
त्यावेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या बालभक्ताची बाजू घेऊन सांगतात की बाई, ती बोरे उष्टी आहेत हे कशाला पाहता, त्याचा भाव कसा आहे तो बघा, त्याचा भाव उष्टा नाही. आणि म्हणून भगवंताला भाव अतिशय महत्त्वाचा आहे. हा भाव कसा असावा याविषयीचं सुंदर विवेचन बाबांनी आपल्या या प्रवचनाद्वारे या ठिकाणी केलेलं आहे. आता अधिक वेळ न दवडता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानापन्न असलेले आदरणीय श्रद्धेय पूजनीय कवीश्वर कुलभूषण छत्रपती संभाजीनगर निवासी बाबाजींना मी विनंती करतो की आपण आपले मार्गदर्शन पर विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. धन्यवाद. दंडवत. पीयूष पूर्ण प्रपा पाथोदपति पंत मंथर परिश्रांतस्य लोकस्य स्वर्जित भीम भवाटवी समतट स्तम्नाग देवं सदा सारासार विचार सुंदर गिरं पारंगतं नौम्यं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज आपण राऊळ व्याख्यानमाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व एकत्र आलेले आहोत. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते मानसशास्त्री तसेच या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय मयंकराज बाबा आणि उपस्थित सर्व साधू संत साध्वी तथा वासनिक मंडळी. आपण आता मानसशास्त्रीने आपल्याला सर्व प्रकारे तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. या संसारात कसं राहायचंय, काय राहायचंय, काय करायला पाहिजे, आपल्या जीवनाचं साध्य काय आहे, आपल्या मुलावर आपण कसे संस्कार घालायचे, त्याच्यातून आपण धर्म कसा कमवायचा, हे सर्व तुम्हाला सांगितलेले आहे. परंतु हे ध्यानात ठेवणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर ध्यानात ठेवलं नाही तर काय इथं ऐकलं सोडून नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. आपण ज्यांनी तुम्हाला हे एवढं व्याख्यानमालेचं इथं आयोजन केलं, कशा करता केलं ते ह्याची या धर्माची जाणीव, धर्माची ओळख झाली तर तुमचं आयुष्य सुद्धा चांगल्या प्रकारे शेवटाला जाईल. कारण संसार म्हणजे संसार येतो तो सम्यक प्रकारे आरती ती संसार आहे. या सृष्टीची रचना केली परमेश्वराने, अवतार धारण केला. या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनीमधून हा श्रेष्ठ मनुष्य जन्मात तुम्हाला जन्माला घातले. इथे येऊन परमेश्वराने स्वतः ज्ञानही तुम्हाला दिलेले. त्या ज्ञानाच्या प्रमाणे सर्व आपण आचरणच करतो असं नाही. विविध प्रकारे आपलं आचरण चालू आहे. त्याच्यातून जर आपण चुकलो, आपले मार्ग भरकटले तर परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता अशा व्यक्तींना कोणाला तरी निमित्त करून इथं पाठवतात. आणि त्याचं जर तुम्ही काहीतरी एक तरी बीज म्हणता, एक जरी शब्द तुम्ही अंतःकरणात त्याची आठवण ठेवली तर त्याचा सदुपयोग होईल. हा संसार कसा आहे पहा, माणसाला कसा लयाला नेतो. एक त्याच्या स्वामींनी एक लवणाक्षची चरित्र सांगितलेले आहे. संसार कसा आहे, स्वामी एकदा असेच बसलेले होते. आता ही अशी सभा भरलेले, काही इकडून पुरुष इकडून स्त्रिया, आणि मध्ये नृत्य चालू होतं. सगळे नृत्य पाहत होते. इकडं नृत्य काम चाललेलं. जसं आता आम्ही भाषण करतो तुम्ही ऐकता, तसं राजे लोक तिथं बसलेले होते, ते ऐकत होते सर्व. तेवढ्यात एक येतो कोणी त्या सभेत आणि पीस भवंडून जातो. पीस भवंडून जातो म्हणजे फिरवून जातो चौकला. भवंडून गेल्यानंतर त्या राजाला एकदम बेशुद्ध झाल्यासारखी, गुंगे आल्यासारखी झोप येते. आणि त्या झोपेमध्ये तो स्वप्न पाहतो. आणि त्या स्वप्नात त्याने काय काय पाहिलं पहा. तो शिकारीला चाललेला आहे, शिकारीला गेलाय, त्याच्याबरोबर काही सैन्य आहे, सैन्याबरोबर काही प्रधान आहे, आणि स्वतः तो आहे. दिवसभर शिकार करण्याकरता फिरतो, खूप धावतो, पण त्याला कुठे शिकार मिळत नाही. शेवटी कंटाळून आता वापस फिरणार तर कुठंतरी त्याला एक सोर म्हणजे डोकर, रानडोकर दिसतं. आणि ते दिसल्यानंतर राजा पुन्हा त्या शिकारीच्या लालसेने पुन्हा त्याच्या मागे. आता राजा निघाल्यानंतर प्रधानाला जाणं बागेत, तोही निघाला. बाकीचं काही सैन्य गेलं, काही सैन्य त्यांच्याबरोबर. असं करता करता ते पुढं पळतात. तसं
रानडुक्कर पुढं पळते, त्याच्या मागे राजा, त्याच्या मागे प्रधान, असे चाललेले. कंटाळून कंटाळून प्रधानी मागच राहिला. जसा जसा दिवस अंधार पडत चालला, प्रधान मागं थांबला. राजाचा घोडा काय थांबे नाही. तो इतका चवताळला होता, तो कुठं थांबायलाच तयार. पूर्ण अंधार झाला. आता काही दिसेनाच झालं. आणि मग आता काय करावं? मग एका झाडाचा राजाने काय केलं, आता कुठंतरी थांबणं गरजेचं आहे, नाहीतर आपण कुठं जाऊन पडू पत्ता नाही. मग त्याने एका झाडाची फांटी धरली, आणि फांटी धरली तर तो घोडा निघून गेला. आणि तो राजा तिथेच त्या झाडाखाली थांबला. दिवस उगवला. रात्रभर कसा तरी भीतीने आपला तिथं राहिला. परंतु त्याला ताण लागली, भूक लागली, खायला नाही, प्यायला नाही, काय नाही. कशी तरी रात्र काढली. दिवस उजेडला. कुठंतरी पाणी दिसेल म्हणून शोधित 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 चालला. चालता चालता बऱ्याच अरण्य मागं पडलं, आणि समोर आशा दिसायला लागली का काहीतरी आहे लांब. गाव जवळजवळ आलेले. नदी वाहत होती. मग नदी पाहिल्याबरोबर तिथं गेला, हातपाय धुतले. तेवढं त्याला एक पाणी प्यायचं, पण जवळ काही नाही. मग एक कुमारी मुलगी दिसती, ती डोकं पाणी घेऊन चाललेली. नदी नाही दिसत, पाणी घेऊन चाललेली. त्या मुलीला तो म्हणतो, बाई मला थोडंसं पाणी दे. ती म्हणते, नाही मी घरी चालले, मला वेळ नाही. नाही, पुन्हा म्हणतो, तुझ्या पाया पडतो, पण दे मला पाणी. आता काय म्हणे, मरता क्या न करता. तो भुकेने त्रासून गेला होता. नदी नाही, ती मुलगीच दिसली त्याला. आणि मग तो पुन्हा त्याला म्हणतो, दे थोडं तरी घोटभर तरी दे. मग ती म्हणते, माझं एक ऐकसाल का तुम्ही? म्हणजे काय? म्हणजे मला याला माझ्या आई वडिलांनी सांगितले की तू तुझा वर पहा. तुम्ही माझं जर पती माझ्याशी लग्न करत असले तर मी तुम्हाला पाणी देते. त्याला वाटलं ही पोरगी काय, आता हो म्हणायचं आपलं पाणी पिऊन. मग पाणी पिलं. तिने धरला, चाललं माझ्याच घरी चला आता म्हणे. माझ्या घरी चला म्हणलं. राजाने पाहिलं, आता इकडं तिकडं तर कोणीच नाही आहे. आपल्याला मागं, आपल्याला तर कुठं जायचं रस्ता माहीत नाही. रात्री आपण कुठून आलो, कसं आलो हे बी आपल्याला समजत नाही. चला गेला त्याच्याबरोबर आता ती आपल्या मारवाड्यात त्याला घेऊन गेली. आई वडिलांना सांगितलं, माझा वर शोधून आणला म्हणे. आई वडील बी खुश झाले. मग तिथं राहायला लागला. तर मागचं सगळं विसरून गेला तो, आणि त्या मुलीबरोबर तिथं राहायला लागला. 2 मुलं झाले. आणि काही दिवसांनी तिथं दुष्काळ पडला. तिच्याबरोबर काम करायचे, त्यांच्याबरोबर राहायचं, खायचं प्यायचं, मुलं बाळ झाले. त्याचा तिथंच संसार ताटला. आणि काही दिवसांनी दुष्काळ पडतो. दुष्काळ पडल्यानंतर मग आता हे निघतात की आता इथं पाणी प्यायला नाही, खायला काही नाही, आता काय करायचं राहून. मग तो म्हणतो, आता म्हातारी राहतील इथं, आपण कुठंतरी जाऊ, कोणातरी गावाला कामधंदा करू, आपलं पोट भरू. हे 2 पोरं आहे, त्यांचं बी कसं व्हायचं म्हणून निघाले. परंतु भर उन्हाळ्याचे दिवस, जसं आता उन्हाळ्याचे दिवस निघाले. चालता चालता रस्त्यात कुठं पाणी नाही. दुष्काळच पडला होता, पाणी नव्हतं. पाणी, एक मुलगा म्हणला मला पाणी, लहान मुलगा होता तो म्हणला मला पाणी द्या. जवळ पाणी नाही, कुठंतरी शोधू म्हणून गेला. पाहायला राजा पुढं गेला. तोपर्यंत त्या मुलाचा प्राण गेला. तो मेला. राजा पाणी घेऊन येतो, तो मुलगा मेला. त्याची शुश्रूषा केली. निघाले दुसऱ्या गावाला. पुढं जाता जाता पुन्हा दुसरा मुलगा म्हणतो, मला तहान लागली, पाणी आणा. पाणी जवळ नाही, जे आणलं होतं पेले असतील ते संपून गेलं. पाणी शोधायला परत जातो राजा. तो पाणी घेऊन येतो, तो दुसरा मुलगा मरतो. थोड्या वेळ त्याची पत्नी मरते. दोन्हीला बी चिता रचली, चितेवर ठेवला, त्यांना अग्निडाग दिला. आणि हा रडतो की आता माझं जगून काय फायदा. मुलगा गेला, पत्नी गेली, मी जगून काय करू. म्हणून आपणही आता त्याच्या चितेत उडी घ्यावा, असं म्हणून राजा उडी घेणार. ते तो प्रधान जवळ होता, तो म्हणला, असं काय करता तुम्ही. त्याने हलवलं ना. तर मग राजा सावध झाला. सांगण्याचं तात्पर्य हे सगळं स्वप्न होतं. मग राजा सावध झाल्याबरोबर राजा म्हणतो, ते खरं का हे खरं. मी जे स्वप्नात पाहिलेलं आहे ते खरं आहे का जे ऐकतोय ते खरं आहे. मग प्रधान म्हणतो, काय पाहिलं तुम्ही. मग राजाने घडलेली सगळी गोष्ट सांगितली.
मग नसं सांगितले नाही तर मला चला आपण पाहू खरं आहे का म्हणून. शोधित जातात. राजा शिकारीला कुठं गेला, पहिला घोड्याच्या पायगत गेला तर ते ज्या घोड्यावर बसून गेला तर तो घोडाच नाही तिथं, कारण तो सुटून गेला. मग ते मुलगी जिथं भेटली ते ठिकाण पाहिलं, मग तिचं घर कोणतं होतं ते पाहिलं. तर तिथं गेल्याबरोबर ते म्हातारी म्हणतात, आमचा जावई तुमच्यासारखाच होता, दुष्काळाच्या साली गेला, परंतु तो काय परत आला नाही. मुलगी मुलं सगळे मग ते ऐकून घेतात. मग फिरत फिरत मग जिथे चिता रचली होती चितेत उडी घेणार ती चिता पाहिली, मग दाखवली आणि मग ठिकाणावर आलं. मग प्रधान म्हणतो तेही खरं हेही खरं, कारण तुम्ही जे पाहिलं ते सर्व ठिकाणं खरंच आहे, आणि इथे जे सभेत आपण बसलोय, हे जे सभा चालू आहे हे बी खरंच आहे. मग त्याच्यावर हे स्वामींनी स्वप्न सांगितलं भक्तिजनाला. आणि मग सर्वज्ञ म्हणतात संसार हा नाशिवंत आहे, तो दुःखाला देणारा आहे, हे खरं आहे. परंतु संसाराशिवाय ही निष्पत्ती नाही मनुष्याची, हे खोटं आहे का? ते खरंच आहे ना. परंतु हा संसार कसा सुसंस्कारित करायचा आहे, त्याला कसं उभं करायचं आहे, आता हे मानसशास्त्रीने आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगितलं. याच्यातलं जर तुम्ही काही ध्यानात ठेवलं तर तुम्ही खरोखरच तरुण जासाल हे सांगते. आणि तुम्ही ज्याप्रमाणे आपले मुलं संस्कारित करसाल, तुम्ही जसे स्वतः धर्म पाहिला, धर्माचं आचरण करता, आपल्या मुलावर बी चांगल्या संस्काराचे आपले संस्कार घाला, चांगले धर्माचे, चांगल्या वागण्याचे, चांगल्या बोलण्याचे. काही लोक म्हणतात म्हातारपणी देवदेव करा, तरुणपणात करू नये. तरुणपणात खाण्या खेळण्याचे असते, परंतु संस्कार चांगले असतील तर ते खाणं खेळणे त्याच्या अंगी लागेल, नाही तर अंगी लागत नाही. आता हे सर्व सांगितले, तुम्ही मला इथं बोलवले, मला अध्यक्ष केले बाबांनी. आता या व्याख्यान मला ज्यांच्यापासून ज्या परंपरेने चाललेले ते बाबा तुमच्या ओळखीचे होते, नवे बाबा बी ओळखीचे होते, आणि मी बी तुमच्याजवळ नेहमी येते. मी तुमच्या सहवासातले, तुम्ही माझे आहेत म्हणून मी इथपर्यंत आले. या सर्वांच्या सहवासामुळे मी इथं आलेले, आणि तुम्ही हे सगळे बोल ध्यानात ठेवसाल अशी अपेक्षा करते, आणि माझे 2 शब्द संपवते. नक्कीच आम्हा सर्वांसाठी अनुकरणीय आहेत. आयोजकांच्या वतीने आपले फार फार धन्यवाद. आता या ठिकाणी वेळ बराच झालेला आहे, परंतु उद्याचा जो कार्यक्रम असणार आहे तो नियमित वेळेमध्ये सुरू होणार आहे. उद्या शनिवार 30/3/2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता, ठीक 5:30 वाजता देवपूजा वंदन या ठिकाणी सुरुवात होईल. आपण सर्वांनी 5 वाजण्याच्या अगोदर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. उद्या परमपूजनीय परममहंत ज्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे, या आश्रमाचे संचालक महंत श्री मादेराज बाबा महानुभाव यांच्या पिढीतील वंदन आपल्याला या ठिकाणी नमस्कार करण्याकरता उपलब्ध होणार आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे. आणि सायंकाळी ठीक 7 वाजता परमपूज्य परममहंत श्री व्याख्यान मार्तंड सुरेशराज शास्त्री राहेरकर तरडगाव बाबांचे या ठिकाणी सुश्राव्य असं प्रवचन संपन्न होणार आहे. तदनंतर 8:30 वाजता आरती व महाप्रसाद संपन्न होईल. 9 वाजेच्या आत उद्या सर्व कार्यक्रम संपन्न होणार आहेत. आपण सर्वांनी वेळेत या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवायची आहे. दुसरं असं की हा जो काही कार्यक्रम 3 दिवसीय राऊळ व्याख्यानमालेचा कार्यक्रम चालतो आहे, हा 3ही दिवसाचा प्रवचनाचा कार्यक्रम अत्रिनंदन यूट्यूब या चॅनलवर प्रसारित केला जात आहे. श्री गीता परिवार या चॅनलवर देखील हाच कार्यक्रम ही प्रवचन प्रसारित केलं जात आहे. कोणी या कार्यक्रमाला आलेलं नसेल त्यांना दाखवण्यासाठी किंवा आपल्याला पुनश्च बघण्यासाठी जर कुठे शोधायचं असेल तर श्री गीता परिवार तसेच अत्रिनंदन यूट्यूब या चॅनलवर या 3ही दिवसाची प्रवचनं आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत, राहणार आहेत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.